नमस्कार. नमस्कार. लाईव्ह आहोत. नमस्कार. ज्ञानभाषा नमस्कार. मराठी प्रतिष्ठानच्या समृद्ध बोली या उपक्रमात मी वैशाली सरवणकर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, भाषा हा मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे. भाषा कोणतीही असो, ती माणसाला जोडत संवाद साधते. भाषेमुळे संस्कृतीची देवाणघेवाण होते. भाषेच्या माध्यमातून परंपरा आणि सांस्कृतिक वारसा टिकवण्याचं महत्वाचं कार्य केलं जातं. म्हणूनच भाषा टिकवणं हे महत्वाचं आहे. आणि भाषा टिकवायची असेल तर तिला समृद्ध करणाऱ्या बोलींना टिकवणं अतिशय महत्वाचं आहे. या बोलींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण बोलींच्या अभ्यासामुळे त्या त्या प्रांतातील संस्कृती, समाजातील चालीरीती, आचार विचार, सणवार, आहार, पोशाख इत्यादी गोष्टी समजून घेता येतात. पूर्वी बोलीभाषा अशुद्ध, कनिष्ठ मानली जाई. गावंढळ म्हणून तिला हिणवले जाई. मात्र बोलीभाषा या प्रमाण भाषेला समृद्ध, सशक्त करत असतात. हे लक्षात आल्यामुळेच विषयी सकारात्मक, स्वागतशील दृष्टिकोन आज तयार होत असल्याचं आपल्याला पदोपदी जाणवतं. मराठी भाषा देखील वऱ्हाडी, आगरी, अहिराणी, मालवणी, चंदगडी, बेळगावी, झाडी बोली अशा विविध बोलींनी समृद्ध आहे. या वेगवेगळ्या बोलींच्या समृद्धतेचा आणि समर्थतेचा प्रत्यय यावा म्हणूनच ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे समृद्ध बोलींची ओळख हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दिनांक 21 मार्च पासून या उपक्रमाला सुरुवात झाली आणि आजपर्यंतच्या सत्रातून आपण वऱ्हाडी, आगरी, मालवणी, पोवारी, मराठवाडा, कर्नाटक सीमावर्ती बोली आदी विविध बोलींचा परिचय करून घेतला. मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी आमची ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही संस्था कटिबद्ध आहे. मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी संस्था जे विविध उपक्रम सातत्याने राबवत असते, त्यातील समृद्ध बोलींची ओळख हा अतिशय महत्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. अशा प्रकारचे अनेक उपक्रम संस्थेतर्फे नेहमी आयोजित केले जातात. याची आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेलच, पण काही लोक आमच्याशी नव्याने जोडले गेलेले आहेत. त्यांना संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली पाहिजे आणि म्हणूनच आमच्या संस्थेच्या विशेष सल्लागार निवेदिता खांडेकर यांना मी विनंती करते की त्यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याची ओळख करून द्यावी. निवेदिता ताई या मूळ नागपूरच्या आहेत, परंतु सध्या त्या दिल्ली येथे स्थित असतात. त्या मुक्त पत्रकारिता करतात आणि पर्यावरण हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. अतिशय शिस्तप्रिय आणि काटेकोर विश्वस्त असा त्यांचा लौकिक आहे. निवेदिता ताई. सर्वांना नमस्कार. एक व्हॉट्सअप ग्रुप म्हणून सुरुवात झालेली जी यात्रा आहे, त्याचं हळूहळू जसं जसं व्याप वाढत गेला, मग एक संस्था बनली पाहिजे इथपर्यंत ती निकष तो आला आणि मग तेव्हा संस्था बनली. जून 2017 मध्ये नोंदणीकृत आमची झालेली ही संस्था ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही मराठी भाषेप्रती बांधिलकी बाळगणारी संस्था आहे आणि मराठीचे जतन, संवर्धन, प्रसार यासाठी सतत कार्यरत आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळातर्फे गेल्या 3 वर्षात अनेक भाषिक तसेच शैक्षणिक उपक्रम राबवले गेले आहेत. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानने स्वतःला मातृभाषेतून शिक्षणाचे समर्थन, प्रचार, प्रसार आणि सक्षमीकरणाकरता वाहून घेतलेला आहे. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिकांची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेला केंद्रस्थानी ठेवून धोरणांची योजना, वेळोवेळी सूचना आणि अंमलबजावणी हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे लोकभाषा म्हणून मराठी अधिकाधिक सक्षम होणे, सार्वजनिक क्षेत्रात हिंदी, इंग्रजी ऐवजी महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीला प्राधान्य मिळावे याकरता सुद्धा ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान कटिबद्ध आहे.
भाषेबद्दलचे न्यूनगंड दूर करणं, मराठी ज्ञानभाषा म्हणून समाजासमोर मांडणं, मराठी शाळांच्या विषयीचे भ्रम दूर करणे, मराठीतील उत्कृष्ट साहित्य तळागाळात पोहोचावे, असे अनेक मुद्दे घेऊन प्रतिष्ठानचे गेले 3 वर्ष सातत्याने कार्य सुरू आहे. त्याकरता फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि व्हॉट्सॲप या सगळ्या समाज माध्यमांच्या मार्फत काम सुरू असतं. प्रतिष्ठानने मराठीच्या सक्षमीकरणाकरता गटांचा विस्तार करण्याच्या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रभर झेप घेतली आहे. थेट विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली पासून कोकणातल्या सगळ्या रत्नागिरीपासून सगळ्या जिल्ह्यांपर्यंत असे 60 व्हॉट्सॲपचे गट तयार आहेत. त्या भागातील स्थानिक सदस्यांना हाताशी धरून मराठी भाषा सक्षमीकरणाकरता धडाक्यात काम सुरू केलेले आहे. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान मराठी भाषेकडे भावनिक दृष्टिकोनातून न बघता भाषेचा व्यवहारात कशा प्रकारे अधिकाधिक उपयोग होऊ शकेल, कसा तो अधिकाधिक वाढेल याकरता प्रयत्नशील आहे. व्यवहारात मराठी आणि शिक्षणात देखील मराठी अशा दुहेरी उद्देशांवर प्रतिष्ठान कार्य करत आहे. आजचा नवपालक जागतिकीकरणाच्या रेट्यात मुलांच्या भविष्यासाठी चिंताग्रस्त आहे. शालेय तसेच उच्च शिक्षणात देखील मराठी असावे ही असंख्य पालकांची इच्छा आहे. शिवाय उच्च शिक्षण मराठीतून नाही हे मराठीतून प्राथमिक शिक्षण नाकारण्याचे पुढे कारण केले जाते आणि म्हणूनच ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे उच्च शिक्षणात मराठीसाठी 1 मे 2017 रोजी स्वाक्षरी मोहीम देखील राबवली गेली होती. याचबरोबर विविध भाषिक प्रश्नांचा अभ्यास करून ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान गेली 3 वर्ष काही भाषिक उपक्रम घेत आहे. उदाहरणार्थ माझी शाळा माझी भाषा हा मराठी शाळांसाठी समाज प्रबोधनाचा विषय. ऑनलाईन वाचन कट्टा हा वाचन संस्कृती जपण्याकरता विविध वयोगटातले शाळेतल्या मुलांपासून वयस्क लोकांपर्यंत वेगवेगळे लोक सगळे याच्यामध्ये भाग घेतात. युनिकोडिंग जुने छापील ज्ञानवर्धक जे लेख आहेत ते सगळे लेख ते सगळं साहित्य डिजिटल स्वरूपात आणून आजच्या पिढीला त्याची ओळख करून देणं हे याचं त्या उपक्रमाचं उद्देश आहे. चला अनुवाद करूया हा एक फार वेगळा आणि बऱ्यापैकी यशस्वी झालेला एक उपक्रम आहे. इंग्रजीतील ज्ञान मराठीत आणून मराठी सक्षम करणे त्याचा मागचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये काही छोटे मोठे लेख, काही सुविचार, काही ज्याला आपण कोटेबल कोट्स म्हणतो अशा सगळ्यांचं मराठीत आणून पोस्टर तयार करणं वगैरे इत्यादी कार्यक्रम याच्यात केलेले आहेत. ज्ञानविज्ञान पर साहित्याचा प्रसार, उपलब्ध साहित्याचा प्रसार, विकासपीडिया, मराठी विश्वकोश यासारख्या संकेतस्थळांची जाहिरात करणे, नवीन लेखकांना लिहितं करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि मराठीतूनच गुगल सर्च करून कसं अजून जास्तीत जास्त आपण पोहोचू शकतो, डिजिटल विश्वात मराठी आणि देवनागरीचा कसा वापर वाढवू शकतो या सगळ्याचा त्याच्यात प्रयत्न असतो. याचाच एक भाग म्हणून अधिकाधिक मराठी प्रेमींपर्यंत पोहोचण्यासाठी हा गट सुरू केलेला आहे. आणि हा जो समृद्ध बोलींचा जो गट आहे त्याच्यामध्ये जसं वैशालीने सांगितलं तसं आपल्याकडे वेगवेगळ्या बोलीभाषांनाही प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम केले जातात. आणि तुम्ही सगळेजण जे लोक नवीन आहेत त्यांच्याकरता खासकर अजून वेगवेगळे आपल्याला उपक्रम गटात असणार, तुम्ही तेव्हा कळतीलच आहेत. एक जो गेली 2 वर्ष आपण खूप यशस्वीरित्या केलेला आहे, मराठी मधला एक युनिक विषय घेऊन आपण दिवाळी अंक सुद्धा काढलेला आहे. मागच्या वर्षीचं 2रं वर्ष होतं. या वर्षीची मला खात्री आहे तयारी झालेली आहे. वेगवेगळ्या बोलीभाषांचा जो उपक्रम सुरू आहे त्यातलं आजचं हे पुष्प आपण आता लवकरच याचा आनंद घेणार आहोत. वैशाली, ओव्हर टू यू. धन्यवाद निवेदिता ताई. मंडळी, समृद्ध बोली या कार्यक्रमाचं आजचं 6वं सत्र. आजच्या सत्रात आपण अहिराणी बोलीचा परिचय करून घेणार आहोत. बोली म्हणी अहिराणी जशी दहीमान लोणी अशा शब्दात जिचं वर्णन केलं जातं अशी अहिराणी भाषा म्हणजे मराठीची प्रमुख बोली भाषा. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक
या 4 जिल्ह्यात ही भाषा प्रामुख्याने बोलली जात असली तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिचं स्वरूप वेगवेगळं आहे. अहिराणी भाषा ही अभिर लोकांची भाषा. अभिरचा अपभ्रंश अहिर आणि म्हणून अहिरांची भाषा ती अहिराणी. या भाषेला एक प्रदीर्घ इतिहास आहे. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये अहिराणी शब्द आढळतात. अनेक वैशिष्ट्यपूर्ण म्हणी, वाक्प्रचार यांनी समृद्ध असलेली ही अहिराणी भाषा ऐकायला आणि बोलायलाही अतिशय गोड अशी भाषा आहे. या अहिराणी बोलीचा परिचय करून देण्यासाठी म्हणून आज तज्ञ मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत. अतिशय अभ्यासू आणि व्यासंगी असे प्राध्यापक डॉक्टर बबनराव पवार सर. सर, आजच्या कार्यक्रमात ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. अं, पवार सर धुळे येथे वास्तव्याला असतात. महाराजा सयाजीराव महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्य करणाऱ्या सरांना 36 वर्ष इतका प्रदीर्घ मराठी विषयाचं अध्यापन करण्याचा अनुभव आहे. मालोयगाव तालुक्यातील रामायण एक लोकप्रकार या विषयावर सरांनी संशोधन प्रबंध सादर करून पुणे विद्यापीठातून PhD ची पदवी संपादन केलेली आहे. पुणे विद्यापीठ आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या दोन्ही विद्यापीठांकडून सरांना MPhil आणि PhD संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळालेली आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी MPhil आणि PhD ची पदवी प्राप्त केलेली आहे. असं म्हणतात की शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणारी व्यक्ती कधीही निवृत्त होत नसते. सरांच्या बाबतीतही ते तितकंच खरं आहे. सेवानिवृत्तीनंतरही शिक्षण क्षेत्रामध्ये सर अतिशय तळमळीने कार्य करत आहेत. धुळे येथील स.का. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेमध्ये संचालक म्हणून सरांनी कार्य केलेलं आहे आणि या संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या आमची श्रीवाणी या नियतकालिकाचं संपादक म्हणून कार्य केल्याचा अनुभव सरांचा आहे. या संस्थेतर्फे दरवर्षी विविध ठिकाणी 2 दिवसीय मराठी अभ्यास परिषद भरवली जाते. या परिषदेचं यशस्वी आयोजन करण्याचा सरांना अनुभव आहे आणि याखेरीज या परिषदेमध्ये जे शोध निबंध सादर केले जातात त्यांचं संपादनही सर करतात. अनेक मासिक चर्चासत्र यातून सरांनी आपले शोध निबंध सादर केलेले आहेत. धुळे आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सरांचा सहभाग असतो. तसंच अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्था आणि महाविद्यालयामध्ये पार पडणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धांसाठी मान्यवर परीक्षक म्हणून सरांना निमंत्रण असतं. वेगवेगळ्या व्याख्यानांसाठी सर मान्यवर वक्ता म्हणून उपस्थित राहतात. लोकसाहित्याचा सरांचा विशेष अभ्यास आहे. लोकसाहित्यातील लोककला, भवाडा यावर सरांनी संशोधनपर संकलन केलेलं आहे. खरंच इतकं ज्येष्ठ आणि जाणतं अभ्यासू व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेलं आहे, हे आपलं भाग्यच आहे. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि मी आपल्याला विनंती करते की आपण आजच्या सत्रातलं अहिराणी भाषेविषयीचं मार्गदर्शन आम्हाला करावं. नमस्कार मॅडम. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान या संस्थेने जे विविध उपक्रम सुरू केलेले आहेत त्यातला समृद्ध बोली हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असा आहे. याबद्दल मी संस्थेला धन्यवाद देऊ इच्छितो. आदरणीय अध्यक्ष सचिकांत वनारसे सर, माननीय सचिव मृणालताई पाटोळे मॅडम, सूत्रसंचालन माननीय वैशालीताई सरवणकर, श्री तुषार म्हात्रे सर आणि या उपक्रमाची कल्पना ज्यांनी दिली ते डॉक्टर वसंत काळपांडे सर, कार्यालयीन कर्मचारी, पदाधिकारी तसेच अभ्यासू रसिक श्रोते बंधू भगिनींना नमस्कार करतो. आणि माझं नाव ज्यांनी कळवलं त्या डॉक्टर मनीषा उज्जैनकर व डॉक्टर उज्जैनकर सरांचे मी खास अभिनंदन करतो.
आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. अहिराणी भाषा अत्यंत समृद्ध व सर्वसमावेशक आहे. अहिराणी भाषेमध्ये एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या गोष्टीसाठी शब्द नाहीत असं कधीही आढळत नाही. कासवानी मराठी प्रगत अध्ययन संस्थेमध्ये मी संचालक असताना अंबाडेरला आम्ही अहिराणी बोलीवर 2 दिवसाचं चर्चासत्र घेतलं आणि एक स्वतंत्र अंकही काढलेला होता. त्याचप्रमाणे सरासरी ठाणे जिल्ह्यात सरासरी महाविद्यालयामध्ये ठाणे जिल्ह्यातील बोलींवर एक स्वतंत्र 2 दिवसाचा आम्ही चर्चासत्र घेतलं होतं. त्यामुळे आम्ही हा उपक्रम आमच्या या संस्थेमार्फत ठिकठिकाणी करत असतो आणि त्यामुळे आमच्याकडे ते अशा प्रकारचे अंक आहेत. त्यामुळे तुमच्या संस्थेला आम्ही ते अंक पाठवून देऊ, फार केलं तर माहिती असं म्हणून. अहिराणी भाषा ही विशेषतः पूर्व खानदेश म्हणजे जळगाव, पश्चिम खानदेश धुळे, नाशिक जिल्ह्यातील बागलाण म्हणजे सटाणा, कळवण, मालेगाव, नांदगाव, मध्य प्रदेशातील खेपिया, मराठवाड्यातील काही भाग यात बोलल्या जाणाऱ्या भाषेस अहिराणी तथा खानदेशी भाषा म्हणतात. आता इथं इथं भाषा बोली बघा तुम्ही. अंबाळेर आणि धुळे ही मध्यवर्ती अहिराणी म्हणून समजली जाते. त्यानंतर बागलाणी, नंदुरबारी, डांगी, नेमाडी, लाडशिक्की, पावरी भिल्ली, भिल्ली, भावसारी, लेवा पाटीदार, गुजराऊ, तडवे. खानदेशी विविध नामे आहेत. अधीर देश, स्कंद देश, गोप राष्ट्र, सेऊन देश, अहिर राष्ट्र, खांडव देश, खंड देश, कान देश, खान देश, कान्न देश. पूर्वी खानदेश हा मुंबई इलाख्याचा एक जिल्हा होता. खानदेश या भूप्रदेशाचा विस्तार सातपुडा पर्वतापासून दक्षिणेकडे सातमाळा व अजिंठ्याचे डोंगर येथपर्यंत, तर पूर्वेकडील वऱ्हाड प्रांत ते निमाड जिल्ह्यापासून पश्चिमेकडे बडोदे संस्थान व रेवाकाठ जहागीरीपर्यंत इतका होता. याचे अतिप्राचीन नाव ऋषिक देश या यादवांच्या काळात, सेऊन देश मोगलांच्या काळात खानदेश म्हणून ओळखला जाईल. अहिराणी ही हिंदी, मराठी, गुजराती प्रमाणे प्राचीन आर्य भारतीय भाषेपासून विकास पावलेली भाषा आहे. अहिराणी पट्ट्यात देवदेवतांचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसून येतो. सर्वत्र कृषी प्रधान व्यवस्था असल्यामुळे कृषी जीवनातील देवदेवतांचा समावेशही दिसतो. सण उत्सव, लग्न समारंभाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. व्रतवैकल्ये, विधी, कुळाचार, नवस सायलाही अग्रक्रम दिला जातो. स्त्री शिक्षणाला पूर्वी गौण स्थान होते, आता मात्र खूप बदल झालेला दिसून येतो. नोकरीला प्राधान्य आहे, हुंडा पद्धत अस्तित्वात आहे, सामाजिक बदल होताना दिसतोय. धुळे येथे माजी प्राचार्य, माजी आमदार माननीय सदाशिव शंकरराव माळी यांनी अहिराणी परिषद स्थापन केली. या परिषदेचे 2 दिवसीय संमेलने नेर कुसुंबा, साक्री, बहादरपूर येथे संपन्न झाले होते आणि त्या 3ही ठिकाणी मी पेपर प्रसिद्ध केले होते. कथा, कादंबरी, कविता लेखनाला चालना मिळाली, सभासद संख्याही वाढली. देणगीदारांच्या पैशातून मिळणारे व्याज लेखकाला सन्मानाने सत्कार करून देण्यात येते. अहिराणी भाषेत म्हणीचे प्राबल्य व संकलन पुस्तक रूपाने प्रसिद्ध होत आहे. अहिराणी बोलीचे प्रमुख घटक दंतकथा, दैवत कथा, देवताचार, लोकभ्रम, शकून अपशकून, विश्वास, लोकसमजुती, लोकनिषेध, लोकभाषा, लोकनृत्य, लोकसंगीत, लोककला, नक्षत्र कथा, सर्वत्र गाण्यांचा सुकाळ, उखाणे, पोटप्रश्न इत्यादी. या सगळ्या प्रकारांचं शास्त्रीय संशोधन होणे ही फार काळाची गरज आहे. कारण आपण पाहतो तुम्ही की हा जो विस्तार आहे, बडोद्याला सयाजीराव महाराज आहेत ते कवळाण्याचे, म्हणजे मालेगाव तालुक्यात 10 किलोमीटर अंतरावर कवळाणे म्हणून गाव आहे. या कवळाण्या गावाचे ते कवळाण्या गावातून ते बडोद्याला गेले आणि राजा झाले. मग त्यांच्यावर इथे एक पुस्तक लिहिलेले आहे की गुराखी जेव्हा राजा होतो,
मग यांनी आपल्या मालेगाव तालुक्यातले खूप लोक बडोद्याला गेलेले आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा अहिराणी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. खानदेशमधून फार मोठ्या प्रमाणात लोक बडोद्याला गेलेले आहेत. नोकरीच्या निमित्ताने असेल, व्यवसायाच्या निमित्ताने असेल, तर तिथे सुद्धा अहिराणी भाषा चांगल्या पद्धतीने आणि स्वतः सयाजीराव महाराज अहिराणी भाषिक होते आणि त्यांनी या कवळाण्याला 3 महाल बांधलेले आहे. बडोद्याहून काही जी माणसं गायकवाडांची परत आली त्यांनी 2 महालांमध्ये भिंती बांधून राहायला सुरुवात केली. एक महाल अजूनही तसाच आहे. त्यामध्ये महाराजांनी मोठं एक सभागृह आहे आणि तुम्ही जे म्हणतात की अहिराणी गाण्यांमध्ये एक टिंगरीवाला गाणं म्हणत असे, भाऊ गेला बहिणीच्या गावाला, शेरभर संधी त्याच्या घोड्याला, असं ते गाणं आहे. बरंच मोठं गाणं आहे. त्या गाण्यामध्ये त्या ज्या सभा मंडपामध्ये घोडे आहेत, घोड मावठीचा सभागृह आहे, छोटे छोटे लाकडी घोडे आहेत. एका गुजराती माणसाने ते टाईप करून घेतलं आणि तो त्या पद्धतीने इथे आला आणि त्याने सांगितलं इथल्या लोकांना की मला एक घोडा देता का तुम्ही विकत. म्हणजे का बरं, की मला तसा पद्धतीने आमच्या बडोद्याला मला घर बांधायचं आहे. ते म्हणाले घेऊन जा, किती ते घोडे आहेत. कितीतरी नको म्हणाले, मला एक असा समोरचा घोडा पाहिजे. मग त्या लोकांनी त्यांना तो घोडा काढून दिला. त्यांनी त्याला पैसे 500 रुपये दिले. ते म्हणाले काय माणूस वेडा आहे, एवढ्या एवढ्या लाकडाचे एवढे पैसे देतो. पण नंतर तो तिकडे गेल्यानंतर त्याने जेव्हा तो घोडा उकलला त्यामध्ये करोडो रुपयाचे हिरे मानगे होते. हे गाण्यामध्ये आता आता मी मनमाड महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होतो आणि त्याच महाविद्यालयामध्ये 2 शिपाई पण होते गायकवाड. ते म्हणाले काय सर म्हणे, तुम्ही आम्हाला तर सांगायचं म्हणे. अरे म्हटलं मलाच माहिती नाही. मला जर माहित राहिलं असतं तर मी त्याचा उपयोग केला असता. आणि मग तुम्ही जे पाहिलं की शाळेमध्ये शिकताना, महाविद्यालयामध्ये शिकताना कुठल्याही प्राध्यापकाने लोकसाहित्याच्या या बोलीविषयी, याच्या कथांविषयी, गाण्यांविषयी आधी स्पष्टीकरण कुठेही केलेले नव्हतं. आणि मग हे जेव्हा डॉक्टर प्रभाकर मांडे हे आमचे गुरु, मांडे सरांनी सांगितलं की अहिराणी बोलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात आणि त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे. आणि हिचं जे स्वरूप आहे हे विविधतेने नटलेलं अशा प्रकारचं आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची गाडी येतील, कथा येतील, दंतकथा, दैवत कथा, अशा सगळ्या प्रकारच्या कथा येतात, गाणी येतात. आणि मराठी चित्रपटांच्या गीतांना अहिराणी भाषेने गाण्यांनी चाली दिलेल्या आहेत. आणि ही अतिशय समृद्ध म्हणजे या अर्थी की त्या भाषेमध्ये असा कुठेही एक तुटवडा नाही. त्यामुळे संकलन मात्र फार उशिरा सुरू झालेलं आहे. अलीकडे लोकसाहित्य परिषद स्थापन झाली आणि किंग कर्वेपासून तर अगदी सरोजिनी बाबाताईपर्यंत सगळे त्यांनी जवळजवळ 10-15 पुस्तकं प्रसिद्ध केलेले आहे. तर ह्या अशा प्रकारचे आज संकलन मोठ्या प्रमाणात होत आहे आणि अहिराणी परिषदेमध्ये धुळ्याला फार आता चालना मिळालेली आहे. त्यामुळे आता लोक खेड्यापाड्यामधल्या त्या कथा घेऊन येतात. कूट प्रश्न असतील, उखाणे असतील, नक्षत्र कथा असतील. एवढंच नव्हे तर खेड्यापाड्यामधले ज्या काही गोष्टी आहेत, मग शकुन अपशकुनाच्या असतील, दंतकथा असतील, या सगळ्या आता लोक लिहू लागलेत, प्राध्यापक वगैरे. आणि त्यामुळे काय झालंय की खेड्यापाड्यामधले लोक आता सांगू लागलेले आहेत स्वतःचे अनुभव, स्वतःचे जीवनाचे काही प्रश्न असतील ते मांडू लागलेले आहेत. आणि म्हणून आपण पाहतो की खानदेशामध्ये अहिराणी भाषेने लोकांना खूप समृद्ध केलेलं आहे. संस्कृती टिकवण्याचं काम स्त्रीवर्गाने मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि भाषेची मोडतोड सुद्धा स्त्रीवर्गानेच केलेली आहे. कारण स्त्रियांचं आदान प्रदान होतं लग्नानंतर. त्यामुळे आणि आपण पाहतो अपशकुन किंवा लोकविश्वास असतात, लोकसमजुती फार वेगळ्या असतात. प्रत्येक भागामध्ये लोकसमजुती वेगळ्या असतात, लोकसंगीत वेगळं राहतं आणि लोककलाही वेगळ्या राहतात. त्यामुळे आज पाहिलं तुम्ही आम्ही तलासरीला एक चर्चासत्र घेतलं होतं, तर तिथे सगळं त्यांनी आदिवासींची बोली, त्यांची सगळ्या लोककला,
त्यांचे सगळे वाद्य, नृत्य हे सगळे गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या. एवढंच नव्हे तर रात्री त्यांनी कार्यक्रम जेव्हा सादर केला त्या लोकभाषेमध्ये, तेव्हा खाली प्रेक्षकांना असं वाटलं कोणाला बक्षीस द्यावं, तर ते म्हणाले, अहो कोण नाही, आमचे सगळेच कलाकार विद्यार्थी चांगले आहे, तुम्ही फक्त ऐका आणि मग शेवटी काय आम्ही सांगायचं तेव्हा तुम्हाला सांगू. तर अशा प्रकारे हा अनुभव पाहिल्यानंतर की हे जे धन आहे हे लुप्त होत चाललेलं होतं. आजही आपण पाहतो फार जुनी मंडळी जी आहे, त्या जुन्या मंडळींकडून अजूनही संकलन करता येण्यासारखं आहे. सोपानदेव चौधरींनी बहिणाबाईंच्या कविता लिहून, गाणी लिहून जे पुस्तक तयार केलेलं आहे, त्या काळामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये बहिणाबाई होत्या. पण तिथल्या लोकांनी बहिणाबाईंचे जसे संग्रह झाले गाण्यांचा, तसं कोणी लिहून ठेवलेलं नाही. आणि म्हणून मी पाहतो की आजही काही ठिकाणी म्हाताऱ्या बाई ज्या आहेत किंवा माणसं आहेत, तर ती त्यांना सगळ्या प्रकारची माहिती गीतं येतात आहे. त्या परिसरातला असेल, देवदेवतांविषयीचा असेल, तर अशा प्रकारचा हा ऐराणी भाग जो आहे, या भागामध्ये तुम्ही पाहिलं की अनेक आहे. आता नवस करायचं तुम्ही पाहिलं की देवता जी आहे, सप्तशृंगी देवता, आणि त्या देवतेमध्ये नवस केलं एका बाईने की मला मुलगा झाला तर मी माझ्या सासूला दरबारामध्ये नाचायला लावेन. तिच्या नवऱ्याला तिने सांगितलं, तिला मुलगा झाला आणि नवस फेडायला जेव्हा ती गेली, तेव्हा तिथे त्याने तिच्या आईला सांगितलं की तुमच्या मुलीने असा असा नवस केलेला आहे. आणि मग त्या नवस केल्यामुळे त्यांनी सांगितलं की या तुम्हाला तिथे नाचावं लागेल वगैरे. पण आईला वाटलं काय हरकत नाही, आपण करू मुलीसाठी. आणि मग जेव्हा ते सगळे डफावर गाणं सुरू होतं, सून म्हणते हू बननी कारभारी सासू नाते दरबारी, तर तिचा नवरा तिला उत्तर देतो, अहो तेल बुदली मनी आई नाते तुनी. अशा प्रकारचं द्वंद्व गीतही त्या ठिकाणी बघावयास मिळतं. तुम्ही पाहिलं की मांगी तुंगी असेल, तिथेही तुम्ही पाहिलं का मांगी तुंगी देव डोंगर, तटली जत्रा अंता पोर, तटल्या लोक बडाई खोर, त्यासना टोप्या कानीवर, त्यासना बायका तालेवार. अशा कितीतरी गोष्टी आहेत. अजूनही त्याचं संकलन झालेलं नाही आणि ते होणं गरजेचं आहे. मग आपण पाहतो की हे ज्या वेळेला सांगतात की एखादी बाई तिच्या दुःख व्यक्त करते, मग ते म्हणीतून असेल, गीतेतून असेल. आता एखाद्या तुमचे भाऊबंद आहे, त्यांनी माडी बांधली, तुम्ही तर काही बांधली नाही, तर ती सहज म्हणते, भाऊ आईना जीवर बायजी उदार, सासूना जीवर सून उदार. आणि मग ती आणखी एक दुसऱ्या बाईला जर विचारलं की तू एवढे काही करते, मग ती काय म्हणते की रात कातू दिन कातू काताले म्हणू हाय, सोनासारखा नवरा माना ताक घाटा खाय. म्हणजे एवढे कष्ट करू नये, आम्हाला आमच्या 2 वेळच्या जेवणाची फिकीर पडते. तर अशा प्रकारे हे सगळं दुःख, स्त्रियांचं दुःख, खेड्यापाड्याचं दारिद्र्य हे पण प्रत्ययास येतो. आणि म्हणून आता आखाजीच्या बाबतीत पाहिलं तुम्ही, चंदनपुरीला खंडेरावाचं मंदिर आहे आणि बानाई ही खंडेरावाची दुसरी पत्नी. वास्तविक हा खंडेराव बानाईचा बाप अत्यंत श्रीमंत धनगर होता. हा टिप्याचा राहणारा धनगर, पण तिथे राहत होता चंदनपुरीला. पण लोक काय करतात, अजूनही लोक एखाद्या सामान्य स्त्रीला आरतीचा मान देत नाही. आणि म्हणून डॉक्टर सोनतर गुनथायमर हायडेलबर्ग विद्यापीठातले प्राध्यापक, जर्मन भाषिक, ते महाराष्ट्रात आले होते. त्यांची माझी आणि मांडे सरांच्या सोयी श्रीगोंद्याला एका गेस्ट हाऊस मध्ये केलेली होती. तेव्हा त्यांनी सहज मला विचारलं की तुम्ही कुठले आहात, काय आहात. मी म्हटलं मी मालेगाव तालुक्यातला आहे. अहो पण ते खंडेरावाचं म्हणलं की तर जेजुरी गडाची कोणी बांधणी केली. मग मांडे सर म्हणाले, बघा तुम्हाला माहित असेल तर सांगा, नाहीतर यांच्याकडे सगळी माहिती आहे. मग म्हटलं काय मला ती माहिती नाही. अहो म्हणे तुम्ही आरती म्हणता ना. म्हटलं हो. मग तेने भरी बानू चाल ग चाल ग सारंग्या बागात,
केने भरीवल्या भरीवल्या जेजुरीच्या भूमी. अहो ह्या जेजुरीचा गड जो आहे, मूळ जेजुरीचं ठिकाण आहे त्या आत्ताच्या जेजुरी मंदिरापासून लांब 3 मैलावर आहे. तर ह्या सगळ्या गडाची बांधणी उभारणी बानाईच्या पैशाने झालेली आहे. पण तिला आरतीचा मान मिळत नाही. खंडेरावाची आरती ज्या वेळेला करतात, हर हर महादेव चिंतामण मोरया, भैरोबा का चांदोबा, सोन्याची जेजुरी, देव चाले जेजुरा, निळा घोडा पायमे तोडा, अंगावरी शाल, सदादेव लाल, भाषा सुंदरी आरती करी, देव ओवाळी नाना परी, बोल खंडेरावाचा योग. इथे वास्तविक बानूही सुंदर आहे, पण बानूला आरतीचा मान नाही. या ठिकाणी या मालेगाव तालुक्यामध्ये 2 बायकांची चाल खंडेरावाने आणलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये खंडेरावाविषयी बायांमध्ये फारसे आस्था नाही आणि म्हणून लोक त्यांच्याविषयी ते गीत म्हणत असतात आणि दोष देत राहतात. आखाजीचा बार तुम्ही जर पाहिला की पूर्वी उत्राणे आणि द्याणे गावामध्ये 2 गावांमधून एक मोसम नदी वाहत असे आणि दोन्ही गावांच्या बाया म्हणजे उतराण्याच्या काही बाया इकडे दिलेल्या असतील, द्याण्याच्या काही उतराण्याला असतील. तर दोन्ही काठांवर वाळूमध्ये असायच्या, मध्ये पाणी असायचं नदीला चांगलं आणि इथे गाणी म्हणायची सगळ्या. गाणी म्हणता म्हणता शिव्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात शिव्या असतात. हे एखाद्या अभ्यासकाने जर शिव्यांवर पीएचडी केली तर त्याला तिथे ते मिळू शकेल माहिती अशा प्रकारची. तर तिथे ते त्या शिव्यांमधून त्या गावाचं काय आहे, त्या घराण्याची चाल काय आहे, कसा त्रास दिला जातो स्त्रियांना वगैरे, हे सगळं तिथे आपल्याला ऐकावयास मिळतं. आणि म्हणून असा बार प्रसिद्ध तिथे स्वतः कलेक्टर, डीवायएसपी, पोलीस फौज यायची. कारण त्याच्यात पुढे भांडणंही व्हायची आणि म्हणून नदीमध्ये पोलीस उभे राहून दोघांना आजूबाजूला करणं आणि हे नृत्यातून सगळं सादर करणं. आता तुम्ही जर पाहिलं की पूर्वी मनोरंजनाची काही साधनं नव्हती आणि म्हणून ऐतिहासिक नाटके असेल, भवाडा असेल. आता हा भवाडा सुद्धा पूर्वी 14 दिवस गावामध्ये चालायचा. हळूहळू तो कमी होत होत 3 दिवसांवर आलेला आणि त्या भवाड्याच्या मोठ्या गमती जमती असतात. आमच्या दाभाडी गावामध्ये भवाडा हा गल्लीमध्ये होतो, मोकळ्या पटांगणामध्ये आणि सगळे प्रेक्षक धरून सतरंजा काय वाली असेल टाकायला बसायला घेऊन येतात आणि बघत राहतात. काही धाब्यावर बसून बघतात वगैरे आणि त्या ठिकाणी सगळे सोंग येतात आणि भारदार होता सांगतात की आता राम लक्ष्मण सीतेचं सोंग येणार आहे. तर सगळ्यांना ते सोंगच म्हणतात आणि असं रामाचं सोंग येतं. ते रामाचं सोंग आल्यानंतर त्याची पत्नी, नुकतं लग्न झालेलं असतं आणि त्याची आई आणि घरातली माणसं एका ठिकाणी सतरंजीवर बसलेले असतात. तर ती सून म्हणते, आत्याबाई आपलं सोंग आलं म्हणे बघा. त्या बाईला राग आला की माझा मुलगा रामाचं काम करतो, उद्या गावभर त्याची आरती होईल, नवस बोलले जातील आणि ही त्याला सोंग म्हणते. दुसऱ्या दिवशी तिने त्याला सांगितलं, त्याने बिचाऱ्याने त्या बाईला मारलं. मग मी जेव्हा तिची मुलाखत घ्यायला गेलो तेव्हा ते म्हणाले की भाऊ मी कधीच आता भवाडा पाहत नाही. म्हटलं का नाही? तर ते म्हणाले अहो घरातच भवाडा आहे म्हणाले. म्हटलं काय मला काही समज नाही. अहो या घरात 3 पोरी आहे, हा भवाडाच आहे म्हणाले आणि या मुलींच्यासाठी मी इथे नांदते आहे वगैरे. आणि मग तिथल्या काही म्हाताऱ्या बाया होत्या आमच्या आत्या म्हणून लागायच्या, त्या म्हणाले की हा भवाडा 2 दिवसाचा झाल्यानंतर तू 3ऱ्या दिवशी ये. म्हटलं का? आम्ही बाया विडंबन भवाडा करतो म्हणे, सगळ्यांची नक्कल करतो म्हणे, तो पाहण्यासारखा आहे, त्याच्यावर तुला पीएचडी करायची तर करता येईल म्हणाले, आम्ही सगळी माहिती देतो. तर हे सुद्धा फार मोठं धन आहे आणि या बाया शीघ्र कवी असतात, जरी शिकले नसल्या तरी सुद्धा यांना सगळ्या परिसराचं भान असतं. एवढंच नव्हे तर त्यांना त्या त्या भागामधल्या चालीरीतीपासून देवदेवतांपासून सगळ्यांचं असतं आणि त्याच्यावर ते शीघ्र असं गाणे करत राहतात आणि म्हणून मालेगाव आता म्हणीचं दालन एक फार मोठं समृद्ध आहे. आईबाई नांदणी कानबाई घडणी. मी नाही की एक फक्त नमुना म्हणून सांगत राहतो. आईजीना जीवर बायजी उदार, सासूना जीवर जवळ उदार, दडे तिले कळे फुकटी गोंडा घोडे, तिसगाव तिसगाव भिकारीले 40 गाव, आईवर ना बाईवर पडी गई भुईवर.
दरनी माती दरले 3 दगडी भरले. एखाद्या बाईला विचारलं काय यंदा पाऊस पाणी खूप चांगलं झालं, चांगलं पिकून आलं असतं, तर ती बाई लगेच म्हणते, भाऊ दरनी माती दरले न 3 दगडी भरले. काही परवडत नाही. शेवटी कष्ट वाया जातात आमचे, पण कसं तरी आम्ही जीवन जगत असतो. अशा प्रकारचे ते सांगतात. माझी एक चुलत आजी मालेगाव तालुक्यात 143 गावांची वैशिष्ट्य सांगते. ज्यामुळे कोणी पोरं शिकून आले, लग्न करायचं असेल तर ती तिला भेटतात आणि विचारतात. मग ती काय म्हणते, तू गाव सांग. मग तो मालेगाव पासून सुरुवात करतो. तर ती म्हणते, मालेगाव तालुक्यात जर मालेगाव असेल ना, 12च कडला 12 मुसलमान घरी 13. भाऊ तटली पोरगी नको करू. मग म्हणतो दाभाडी पाटणं, दवाडी पाटणं आणि हातात लाटणं. लाटणं काढेल ती मुलगी. मग आधार आघारणी उगार, येसगाव जुवाडी आणि दाद्याला बायको ब्यावाडी. आणि साखरीकडच्या स्त्रियांना ते म्हणतात, बारीवरला दाण उभा व्यान आडवा वना. गिरणा नदीच्या पलीकडे असेल तर गिरणा थडी दख्खनी रान गळी पडी. अशा प्रकारचं तुम्ही जर पाहिलं की या 143 गावांचं वैशिष्ट्य सांगते. शिकलेली नाही, जोडग्याजवळ असताना तिचं माहेर आणि पिंपळा एवढंच तिने पाहिलेलं आहे. पण लग्न झालेली एखादी सून जर आली तर ती तिच्या तोंडावरच सांगते, आता दखास बरी नांदळ तोळ खरी. म्हणजे सगळं म्हणीतूनच ती सगळं व्यक्त करत राहतात आणि त्यांना सगळ्या प्रकारची गीतं येतात. तोंडपाठ असते आणि हा ठेवा पूर्वीपासून चालत आलेला आहे. आणि पुढच्या आता तुम्ही म्हणतात की नवीन पोरींना काहीच येत नाही. याचं एक सहज उदाहरण देतो. माझी MA झालेली विद्यार्थिनी, मी महाराजा सयाजीराव गायकवाडमध्ये लोकसाहित्याचा पेपर शिकवत होतो आणि हे विद्यार्थी मला नेहमी सांगायचे, सर शेवटच्या 15-20 मिनिटात आम्हाला एखादी कथा सांगा, गोष्ट सांगा, काहीतरी सांगा, पण ते नवीन काहीतरी सांगा. आणि मग ते पोरानं मग ती शिकत होती. त्यातलं ती मुलगी लोकसाहित्य शिकल्यानंतर योगायोगाने आमच्याच गावामध्ये एक आमच्या चुलत भावाशी तिचा संबंध झाला. मग तिची सासू म्हणायची तिला, आसिंगा ते पिसिंगा नाही ते खुटादरी बसिंगा. ती मला भेटायला आली आणि म्हणाले की सर तुम्ही तुमची काकू लागते का काय बघा, त्यांना सांगा म्हणे. काय मला तर काही कळत नाही ते काय म्हणतात ते. तर इथे आपल्याकडे दुःख सांगताना किंवा वेदना सांगताना किंवा काही गोष्टी कशा आहेत त्या सगळ्या म्हणीतून काव्यातून मांडणं हा या ऐराणीचा सरसकट स्वभाव आहे. आणि मालेगाव तालुक्यात तुम्ही जर पाहिलं की असंच तुम्ही पाहिलं की भुताटकीचं भाग तुम्ही पाहिलं. जपानमध्ये सुद्धा तुम्ही काल परवाच्या पेपरमध्ये आलं होतं, पंतप्रधानाचा बंगला 9 वर्षापासून रिकामा आहे म्हणजे तिथे भूत असतात. असं प्रत्येक खेड्या गावांमध्ये जुन्या माड्या आहेत आणि त्या माड्यांमध्ये रात्री भूत येतात, आवाज करतात वगैरे वगैरे. माझा एक मुसलमान विद्यार्थी होता. तो मला म्हणाले की सर मी नोकरी काही करणार नाही, मी एक फर्निचरचं दुकान टाकतो आणि खेड्यापाड्यातून या जुन्या माड्या वगैरे विकत घेतो, पण मला तुम्ही ज्या कथा सांगितल्या त्या खऱ्या आहेत का? मी म्हटलं कसं काय? अरे म्हटलं तू एखादा प्रयोग तर करून बघ. त्याने एका गावामध्ये एक माडी होती आणि मला तो घेऊन गेला. आम्ही शेजारच्या बाईंना विचारलं, त्या बाईने कथा सांगितली त्या संदर्भात की भाऊ ही माडी भुताटकीची माडी आहे, निर्वंशाची माडी आहे आणि इथे कोणीही नांदणार नाही. जो कोणी या माडीमध्ये राहील तो लवकर मरेल, त्याचा उदरनिर्वाह चांगला होणार नाही असं म्हणून ते सांगायची कथा सांगितली. मग तो म्हणाला की ताई मी मुसलमान आहे, हे पवार सर हे हिंदू आहे, मुसलमानांना हिंदूंचे देव काहीच करत नाही म्हणाले. मग ती माडी त्याने विकत घेतली. त्याचे काही ते जुने भाऊ गावातले भाऊ होते, ते म्हणाले बर. त्याला त्यांनी पाहिले की मुसलमान भैयाला काय कळतं, घेतोय ते पैसे वगैरे घेतले त्यांनी. त्याने ती माडी आहे आणि मला मी त्या कथेमध्ये त्यांना सांगितलं होतं की जुने लोक लाकडी माडीमध्ये त्या सरांमध्ये पैसे किंवा सोन्याचे चिपा ठेवायचे किंवा जमिनीमध्ये सोनं मडक्यामध्ये काढायचे. त्याने ते सगळे काढल्यानंतर त्याला तिथे काही ती नाणी सापडली, सोन्याच्या चिपा सापडल्या आणि पाया खोदताना ते म्हणाले मी आता इथे नवीन बांधतो सगळं, कारण तुमच्या गावामध्ये कोणी मुसलमान नाही, बकऱ्या मारण्यासाठी मी इथे ते दुकान सुरू करेल. तर तिथे त्यालाही हांडा सापडला.
आणि काय होतं बऱ्याचशा वेळेला आपल्याला माहिती नसतं. माझ्याच गावामधलं एक उदाहरण आहे. 99% पवार आहेत आणि 1% हिरे आहेत. तर ते हिरे व्यापारी होते, चांगली शेतीवाडी होती, 3 बायका होत्या त्यांना. मूलबाळ नव्हतं. त्यांची शेवटची बाई दाभाडीची होती, देवरे कंपनीमध्ये. आणि ती एक दिवस आमच्या घरी आली आणि ते म्हणाले माझ्या आजीला, की म्हणे हा म्हातारा रात्री बरळतो. काय बरळतो? की तो असा बरळतो की त्याची माडी होती. 4 दरवाजे, 5 खिडक्या, असा जिना, तळघर वगैरे, वगैरे. ती मला म्हणे, "काय याचा अर्थ?" मी म्हटलं, "मला तर काही सांगता येणार नाही." मग ते म्हणाले, "काय तुझं शिकून उपयोग?" "अरे एम-एला शिकतोय." मी म्हटलं, "मी माझ्या सरांना विचारेल, मांडे सरांना." मग मांडे सर म्हणाले, की "बबनराव, त्या माणसाने धन उरलेलं आहे आणि म्हणून तो तो झोपेमध्ये तो बरळतो." मग त्याने मला सांगितलं त्याप्रमाणे मांडे सरांनी सांगितल्याप्रमाणे मी कागदावर नकाशा तयार केला आणि सुट्टीमध्ये परत आल्यानंतर त्या आजीला म्हटलं, "आजी असं असं आहे." काहीच म्हणे बा पाटावर वगैरे बसवलं, दूध दिलं आणि सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही गेलो. तो म्हातारा नेमका बडोद्याला कापूस विकायला गेलेला होता. तो आता 2-3 दिवस येणार नाही म्हणे. आणि मग ते तिथे खोदल्यानंतर 2 घागरी सोन्याच्या आणि चांदीच्या सापडल्या त्याला. त्या बाईने मला सांगितलं, "हे बघ तुझं लग्न झालेलं नाही. हे निर्वंशाचं धन आहे. तुला मूलबाळ होणार नाही. त्यामुळे यातलं तू काही घेऊ नको." आणि तिने सरळ टांग्यामध्ये त्या दोन्ही घागरी ठेवल्यात, वरून गोधड्या पांघरल्यात आणि दाभाडीला निघून गेली. पुन्हा त्या गावाला पिंपळगावला परत आली नाही. पिंपळगावला तिच्या 2 मुली दिलेल्या आहेत पवारांकडे. आणि मग मला एकाला मी सांगितलं असं-असं. "अरे मग आम्हाला तर तू सांगायचं ना," म्हणे. मी म्हटलं, "मला काय माहिती ते आजी ते मला असं-असं सांगितलं." "अरे," म्हणे, "ती खोटारडी आहे. आमची आई असेल तरी आम्ही ती मेली तरी जाणार नाही तिच्या अंत्यविधीला." आणि योगायोगाने माझं शेत आणि त्यांचं शेत मध्ये नाला होता. त्यामुळे मी कधी शेतामध्ये कामाला वगैरे गेलो, की हाक मारायची मोठमोठ्याने आणि मग लाडू काही पोहे वगैरे खाऊ घालायचे आणि मग तिच्या भाच्यांना सांगायचं, "हे बघ," म्हणे, "या भाऊमुळे आपल्याला हे सगळं धन मिळालं आणि म्हणून तुम्ही श्रीमंत झाले. काही जरी झालं तरी यांना विसरू नका तुम्ही." तर अशाही गोष्टी असतात. आता तुम्ही पाहिलं का आणखी आमच्याकडे एक शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या 2 भाऊ-भाऊ वाटणी झाली आणि त्याची आई रात्री झोपेमध्ये म्हणायची, "खण-खण कुदळी, मन-मन माती, इंग्रजांनी राज्य घेतलं अर्ध्या रात्री." आता हे आपण उखाणा सांगतो, की इंग्रजांनी राज्य म्हणजे उंदीर. पण ती म्हातारी आणखी काही बरळायची. तो मला एक दिवस आला आणि सांगायला, "अरे," म्हणे, "आमची आई असं-असं बरळते," म्हणे. तर खणखण कुदळी म्हटलं, "अहो ते उंदीर वगैरे." "अहो नाही हो," म्हणे, "ती पुढे काहीतरी म्हणते पण ते धड नीट समजत नाही," म्हणे. मग त्यांनी पाहिलं की ती एका जुन्या घरामध्ये त्या म्हातारीने एका मडक्यामध्ये सोनं लपवून ठेवलेलं होतं आणि मग रात्री त्याने खोदलं आणि ते त्याला ते सापडलं. म्हणजे काही वेळेला या दंतकथा असतील, दैवत कथा असतील किंवा गाणी असतील, यातून आपल्याला खूप काही घेता येण्यासारखं आहे. पण आपण त्या पद्धतीने त्याचा अभ्यास आजही करत नाही. कोणीही तसं सांगत नाही. आपल्याकडे फक्त संकलन करणं, पुस्तक रूपाने प्रसिद्ध करणं आणि त्याला काय गाणी असतील तर त्याला चाली रूपाने म्हणणं, कार्यक्रम करणं याच्या पलीकडे काहीच नाही आणि म्हणून त्याचं शास्त्रीय संशोधन होणं. दुर्गा भागवत, सरोजिनी बाबर यांनी ते सांगितलंय, की त्या ते या सगळ्या गाण्यांचं शास्त्रीय संशोधन झालं तर फार मोठा परिणाम होणार आहे. आणि आपण पाहतो की खेड्यापाड्या आज खेडे उद्यास का झाले? याला कारण लोकांना त्या नव्या पिढीला अहिराणी भाषेतलं महत्वच माहिती नाही किंवा त्याचा काय फायदा आहे, काय उपयोग आहे, काही नाही. आमच्या गावातली एक म्हणजे काकू लागायची चुलत ती. ती म्हणाली, "अरे माझं लग्न झालं तेव्हा हे गाव किती काय भरभराटीचं होतं," म्हणाली. "खळे, मळे सगळे भरलेलं होतं," म्हणाले. "पोळ्याला बैलांची तेवढी मिरवणूक निघायची," म्हणाले. "आज ह्या गावात काहीच राहिलेलं नाही," म्हणाले. "अरे इथे बार व्हायचा," म्हणे. तर त्यावेळेला सगळ्या गावातल्या तरुण पोरी माहेरी आलेल्या असायच्या आणि डोक्यावर तांब्या वगैरे घेऊन नदीवर जायच्या आणि गाणं म्हणायच्या त्या.
आणि ते गाणं म्हणून ते सगळं तिथे जायचं आणि मग ते पत्री वगैरे घेऊन गावभर त्या नृत्य करून आपली गाणी वगैरे सादर करायचं. आणि आपण पाहतो की खेड्यापाड्यामध्ये जी पूर्वीची भरभराट होती, अंमराई होती, ती आज राहिलेली नाही. आणि म्हणून तीच बाईने मला एक गाणं म्हणून दाखवलं. "उच्चा आंबा ढग पातळा, कैरी हिंदळा खायो, कैरी तुटी खडक फुटा, झुळझुळ पाणी वायो, झुळझुळ पाणी वाये तटे रत्न दोघी धोयो, रत्न दोघी धोये तटे गौराई रंभा नायो, नाही दुई थडीवर उभी एवढा शिंगार कायो." मग हे गाणं पुढे वाढत जातं. आणि मग ती गौराई बाजारामध्ये जाते, कोणकोणते अ, अलंकार आहे ते घेते, अशा पद्धतीचं ते गाणं खूप पुढे वाढत जाते. पण तिथे मला तेच म्हणाले, आज कुठे आहे तो ढग, कुठे आहे ते पाणी, कुठे आहे ते आमराई, हे सगळं नष्ट झालेलं आहे. आज या पिंपळगावामध्ये उजाड गाव झालेलं आहे म्हणाले, जे गाव भरभराटीला होतं. मग मी त्यांना सांगितलं, अहो हेच नाही, सगळेचकडे उजाड झालेला आहे. त्या गिरणा कारखाना दाभाडेला भाऊसाहेब हिरेने काढला होता. कशासाठी की हे सगळ्या खेड्यापाडे समृद्ध व्हावे, लोकांचं जीवनमान सुधारावं एवढ्यासाठी. पण पुढे पुढे हे सगळ्या पुढाऱ्यांनी वगैरे तो सगळा कारखाना विक्रीस काढला. तर असं आपण पाहतो की या गायरानी गाण्यांच्या मध्ये अनेक गोष्टी आपल्याला बघावयास मिळत राहतात. आणि म्हणून आपण पाहतो की सप्तशृंगी देवी असेल, अखाजीचा बार असेल किंवा चक्रपूजा असेल आणि ऐराणी गाण्यातून स्त्रियांचे दुःख कष्ट प्रकट होतात. सीता सुंदरी राम संगे नाडायनी, असुरी ना जलम देव घालिसनी चुकना, रात दिन बैल जसा घाणाले झोपना, चिकन सुपारी हिना कयात बारा फोडी, असुरी जात येडी मया पुरुषले थोडी. आणि म्हणून आपण ऐराणीमध्ये म्हणींचं फार मोठं प्राबल्य आहे. आणि ह्या बोलताना सुद्धा लगेच म्हणीतून सगळं प्रकट करत राहतं. एका म्हणीमधून सगळं विदारक चित्र दृश्य आपल्याला बघावयास मिळत राहतं. त्यामुळे आज अनेक अशा प्रकारच्या म्हणींचं संकलन झालेलं आहे, होत आहे आणि करतायत. मधल्या काळामध्ये काय झालं होतं की ऐराणी ही गावंढळ लोकांची भाषा आहे, अशिक्षित लोकांची भाषा आहे. त्यामुळे शाळेमधून सुद्धा त्यांना शिक्षा करायची, मराठीच बोला हा आग्रह धरायची. आणि म्हणून त्या काळामध्ये फार मोठं नुकसान झालं. ऐराणी साहित्याचं संकलन होऊ शकलं नाही. आज ती म्हातारी माणसं राहिलेली नाही जुन्या पिढीची. आणि जी काही उरली सुरली आहे त्यांनाही त्यांच्याकडनं संकलन करायला कोणी तयार नाही. कारण हे संकलन करणं फार कठीण काम आहे. आणि आपण म्हणून मालेगाव तालुक्यातील स्त्रियांची गीते याच्यावर डॉक्टर शशिकला पवार मॅडम यांनी PhD केली. त्या स्वतः चंदनपुरीला गेल्या, तिथे त्या सरपंचांना भेटून त्या चंदनपुरी विषयी माहिती मिळवल्या. आणि मग ते पाहिलं की बानाई पूर्वी चंदनपुरीला फक्त खंडेरावाचीच मूर्ती होती. नंतर खंडेराव आणि बानाईची आली आणि मग आता मात्र खंडेराव म्हाळसा बानाईच्या मूर्ती आल्या. बानाईचं एक छोटंसं मंदिर आहे. ते गावापासून थोडं लांब आहे. आता ते गावात आल्यासारखंच आहे. तर त्या बानाईला नैवेद्य बाजरीची भाकरी आणि अंड असं ठेवतात. त्या चंदनपुरीचा जो सरपंच होता तो भवाड्यामध्ये काम करायचा आणि त्याने रावणाचे काम केलेलं होतं. त्यामुळे त्याने सांगितले की तुम्हाला काही माहिती लागेल तर मला इथे विचारा, मी सगळं सांगेन म्हणे. भवाड्यामध्ये मी बरेच 20 वर्ष काम केलेलं आहे. तर तिथले काही प्राध्यापक होते आमच्या संस्थेमध्ये. म्हणजे मी एका प्राध्यापकाला सांगितलं, "काय रे तुला गाणी जमा कर तिथे" म्हटलं, "आणि त्याच्यावर तुला एम.फिल करता येईल" म्हणाले. ते म्हणाले, "काही हरकत नाही करतो." त्याने गाणी जमा केली, कथा जमा केल्यात आणि बानाईच्या छोट्याशा मंदिराभोवती काटेरी झाडं वगैरे खूप वाढली होती. मग त्यांनी त्याचे माणसं बोलून सगळे ते तोडून वगैरे टाकले आणि खोदून काही नवीन करायचं. तिथे त्याला त्यामध्ये काही जुनी नाणी सापडली. आणि एवढंच नव्हे तर सोनकर गुंथमर चंदनपुरीला गेले होते आणि तिथे त्यांनी ते "बाणू चाल ग सारंग्या वाग." ते मला म्हणे, "तुम्हाला माहिती आहे का सारंग्या वाग?" म्हटलं, "नाही." मग त्यांच्याजवळ नकाशा होता. मूळ देवळापासून 250 फुटावर
तो सारंग्या बाग आहे. त्या बागामध्ये त्यांनी माणसं लावून उत्खनन केलं. तिथे त्याला जुनी भांडी वगैरे सापडली, पण त्या लोकांनी खोदू दिलं नाही. तर ते म्हणाले की सोनतर गुंथायमर म्हणाले की अहो तो पूर्ण जर खोदला ना तर संपूर्ण तो बाग आपल्याला बघावयास मिळेल आणि त्याचं बांधकाम कशा पद्धतीचं पूर्वीच्या काळी होतं आणि हे सगळं बानाईच्या बापाने केलेलं होतं. तर हे आपण पाहतो की आजही लोक त्याच्याकडे पाहताना नवी दृष्टी नाही आणि जुन्या दृष्टीने ते सगळं बघत राहतात. त्यामुळे आपण पाहतो की जाऊ द्या काय ते आपल्या आयराणी भाषा आहे, आपण म्हणतो ना जिथे पिकतं तिथे विकत नाही आणि म्हणून असेच आपल्याकडे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की जी गाणी आहे त्या गाण्यांना तुम्ही पाहिलं की खेड्यापाड्यात त्या बायांना ताल लावणं शिकवावं लागत नाही आणि ते सगळे लयबद्ध असतात आणि मग त्या गाणी त्या लयामधून म्हणतात. अक्षय तृतीयाला घरोघरी बाहेर दांड्या रोवून झोके बांधतात आणि त्या झोक्यांवर सगळी गाणी म्हणत राहतात. आज तुम्ही पाहिलं की सगळ्यांनाच सगळी गाणी येतात असं काही नाही, पण ह्या ज्या जुन्या म्हातारी बाया आहेत किंवा माणसं आहेत यांना सगळ्या प्रकारची गाणी येतात आणि मग ते मुद्दाम प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन थांबून त्या गाण्यांना सुरुवात करतात आणि अहिराणी भाषा अनेक शब्द सुलभीकरणाने आपल्यात घेत असते. त्यामुळे तिला कुठल्याही भाषेचं वावडं नाही. मग कोणताही शब्द असो, साधा प्रोफेसर असेल तर त्याच्या बाईला प्रोफेसरीन म्हणतील ती लगेच. म्हणजे कुठलाही शब्द असेल त्यांना बायसिकल म्हणतील ती. इंग्रजी सुद्धा त्यांना बरंच कळतं. मराठी एक वेळ कळणार नाही. वंडमंडलाधिकारी वगैरे त्यांना कळणार नाही. पण फॉरेस्ट अधिकारी कळेल. कारण इंग्रजांच्या काळामध्ये या खेड्यापाड्यामध्ये त्यांच्या भाषेची छाप पडलेली आहे. तेही शब्द त्या भाषेने स्वीकारलेले आहेत. त्यामुळे अहिराणीमध्ये इतके शब्द वेगवेगळ्या भाषेचे आहेत आणि आता तुम्ही पाहिलं की हे सगळे शब्द कसे येतात, काय येतात? संपर्कामुळे, व्यापारामुळे. एवढंच नव्हे तर बाहेरून हे जे लोक आलेले आहेत, व्यापारासाठी ते ती भाषाही शिकतात आणि म्हणून आपण पाहतो की खानदेशामध्ये ही मृदू भाषा बोलली जाते. "कुठं चालला भाऊ? धुयाले चाललो ना भाऊ." हेच मालेगाव परिसरामध्ये कठोर व्यंजनं वापरून बोलली जातात. अतिशय फटकळ आणि आपण पाहतो की अहिराणीमध्ये शिव्यांचे प्रामाण्य खूप मोठं आहे. धुळ्याला साहित्य परिषदेने एक चर्चासत्र घेतलं होतं आणि सोनतर आपले ह्या डॉक्टर इरिना पोलोस्कोवा रशिया मॉस्को नभोवाणीवर त्या डायरेक्टर होत्या. त्या आलेल्या होत्या आणि त्यांनी एक पेपर लिहून आणला होता आणि मग ते सादर करताना ते म्हणाले की मी माझ्या विमानाने येत होते आणि सुदैवाने का दुर्दैवाने बघा त्यांना शब्द दोन्ही फार माहिती असतात की महाराष्ट्रीयन 2 माणसं होती म्हणाले आणि आमच्या विमानामध्ये होडगा दारू फुकट प्यायला देतात. ते दोघंही दारू पिऊन तर झाले आणि अहिराणीमध्ये शिव्या द्यायला सुरुवात केली एकमेकांनी. मी सगळ्या त्या टेप केल्या आणि मग ते म्हणाले अहो ते पुण्याला केळकर आहेत ना त्यांना शिव्या द्या. शिव्या द्या म्हणजे शिव्या लिहून पाठवा, ते संकलन करतायत म्हणाले. आणि मग तेव्हा त्यांनी प्रश्न केला की शिव्यांची परंपरा महाराष्ट्रात केव्हापासून सुरू झाली? तर 11व्या शतकापासून ही परंपरा सुरू झालेली आहे आणि म्हणून आजही कोणाला त्याच्यावर संशोधन करायचं असेल तर ते दालन खुलं आहे आणि म्हणून आपण पाहतो प्रत्येक भागातल्या शिव्या वेगवेगळ्या असतात. तान परते वेगळं असतात, समाजांचं वेगवेगळं दर्शन असतं आणि म्हणून या प्रत्येक भागामधल्या गाणे असतील, कथा असतील, दंतकथा, दैवत कथा असतील, देवतांच्या बाबतीत एवढ्या कथा असतात की विचारता सोय नाही आणि ह्या कथांनी या स्त्रियांचं जीवन उद्धारलेलं आहे. जर ह्या कथा गाणी नसतील तर या स्त्रियांना जीवन जगणं फार कठीण झालं असतं आणि म्हणून अहिराणी भाषेने फार पिढ्या घडवल्यात. संस्कृतीचं संरक्षण केलं, जतन केलं. एवढंच नव्हे तर घरादारामध्ये पाप पुण्य असेल, लोकांचं जीवन जगण्याची पद्धत असेल, तेही शिकवण्याचं काम ह्या करत राहतात आणि या अशा प्रकारच्या अहिराणी भाषेमध्ये आपल्याला अनेक गोष्टी मांडता येतील, सांगता येतील आणि हे सगळं सांगत असताना तंट्या भिलची कथा तुम्ही जर पाहिलं की तंट्याला अजूनही देव मानतात.
आणि तंट्या ज्याला साप चावला असेल, विंचू चावला असेल, तर तो मंत्र म्हणतात तंट्याच्या नावाने आणि साप होत होता. त्याची एवढी दहशत होती की त्याला पोलीस जंग पछाडून पकडत होते, पण तो सापडत नव्हता. शेवटी त्याच्या बहिणीने त्याला इंग्रजांच्या हवाली केलं. असा हा तंट्या भिलावर बाबा भांड यांनी छान पुस्तकं लिहिलेली आहेत. बाबा भांड हे काम खूप छान करतायत. आता त्यांनी पाहिलं की बडोद्याला जाऊन सयाजीराव महाराजांचं सगळं कागदपत्र आणलं त्यांनी औरंगाबादला आणि 25 पुस्तकं लिहिणार आहे. त्यापैकी 12 पुस्तकं लिहून झाले आणि प्रकाशन पण झालेले आहे. आता तुम्ही जर पाहिलं की सयाजीराव महाराज जेव्हा राजे झाले, त्यांचा मित्र भिल्ल समाजाचा, हे दोघं गुरु वाळायचे. तो एकदा बडोद्याला गेला आणि राजाला भेटायला गेला तो. आता भिल्ल बाई त्याला शिपाई आत जाऊ दे ना. ते म्हणाला, अरे तुझं काय काम आहे? तो आता भिल्लाऊ भाषेत बोलायचा. पण तो कसा तरी मध्ये एकदाचा घुसला आणि दरबार भरलेला होता आणि त्या दरबारामध्ये तो म्हणाला, अरे तुम्ही बहिणा सैल्या मारू, तुझं राजा पण या सर म्हणे. सगळे दरबार हसायला लागले. त्यांना वाटलं, अरे हा कोण आहे म्हणे. मग ते सयाजीराव महाराज म्हणाले, अरे तो माझा लंगोटी मित्र आहे आणि त्याला तुम्ही काही करू नका. तो थांबणार पण नाही जरी त्याला मी सांगितलं तरी. तसं तुम्ही जर पाहिलं की या तंट्या भिल्लने सुद्धा खजिना लुटलेला आहे आणि अनेक गोष्टी आहेत त्यांच्याविषयी, खजिन्यांविषयी. तर ही अशा प्रकारची जी माणसं होती, ही समाज जोडणारी होती, समाजाला उभं करणारी होती आणि समाजाला समृद्ध कसं करता येईल या विचारसरणीची सगळी होती. आणि म्हणून आपण पाहतो की प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारची माणसं जन्माला आलेली आहेत. तुम्ही पाहिलं की सोनतर गुंथायमरने 4 धनगरांना जे लंगोटी घालत होते, जर्मनला ते घेऊन गेले आणि त्यांनी वाट चालली पंढरीचा हा चित्रपट तयार केला आणि महाराष्ट्रातल्या खंडेराव, किती खंडेरावांची मंदिर आहेत, किती मृत आहे, किती जागृत आहेत, सगळा अभ्यास केला आणि त्याच्यावर संशोधन केलं आणि त्या धनगरांना तिथे घेऊन गेल्यानंतर जर्मनमध्ये त्यांनी भक्ती संप्रदाय काहीतरी करतात कार्यक्रम. त्यावेळेला ते तिथे लोक म्हणाले, अरे लोक कसे काय म्हणाले? मग ते संतर गुंथायमर म्हणाले की हे जे 4 धनगर मी नमुना म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी बोलवलं आणलेलं आहे म्हणे. हे इतके श्रीमंत आहेत म्हणे की यांच्या लंगोटीमध्ये तुम्हाला करोडो रुपयाची सोन्याच्या चिपा सापडतील. यांना खरं पटे ना. ते म्हणाले, बघा थांबा आता तुम्हाला आम्ही प्रत्यक्षात दाखवतो. तर अशा प्रकारे ही धनगर समाज किती श्रीमंत होता आणि या धनगरांची बोली भाषा याच्यावर त्यांनी त्या शेतांमध्ये मुक्काम केला राहिला. ज्याला 5 स्टारचं स्कॉलरशिप होती, पैसा होता दिलेला ते जर्मन गव्हर्नमेंटने, पण ते या लोकांसाठी रानोमाळ राहिले. त्यांचं सगळं साहित्य जमा केलं आणि ते प्रकाशित पण केलेलं आहे. तर ते म्हणाले की आपल्याकडे नुसतं कलेक्शन करतात, तर ते न करता संशोधन पर ते केलं गेलं पाहिजे. कारण तुम्ही जर पाहिलं की आज पाण्याचं केवढं दुर्भिक्ष आहे, सगळी खेडी ओस पडलेली आहे. तर त्यावेळेला तुम्ही पाहिलं की पूर्वीचे लोक पाणी मागायचे ना, हेट्याना पाणी चालकरी वना माय चालकरी वना, काळ्या गीती बांधत वना माय बांधत वना. लगेच असं एवढंच नव्हे, गावामध्ये जातील तर एखाद्याची बाई बुट्टी असेल, दारसे खुटीन बायको बुटी अमुक भाऊ तू निजरे. अगदी एकमेकांना जसं जाहीर शिवाय ती बाई सुद्धा त्यांच्याच बरोबर पाणी मागायला राहायची. तर अशी वेळ त्या वेळेला नव्हती. आणि या सगळ्या परिसरामध्ये विशेषतः खानदेशमध्ये काय झालेलं आहे, खानदेशी माणसाची जमीन फार सुपीक, एकच पीक घ्यायचे आणि म्हणून शिवरायला साबू आणि ढवळा बाबू. तर पूर्वी ते काय शिवरायला साबण मिळायचं की हे गावोगाव फिरणार आहे. कष्टकरी नव्हते फारसे, कारण जमीन सुपीक होते आणि पीक चांगले येत होते. आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यामधली ही मंडळी कष्टकरी होते, बागायत करणारे होते. आणि म्हणून आपण पाहतो तसं लेवा पाटील जळगाव जिल्ह्यातल्या अतिशय कष्ट करणारी माणसं आहेत. कुठेही एखादा कलेक्टर जरी असेल, प्रोफेसर असेल, आणखी कोणी अधिकारी असेल, पण गावावर आला तर शेतामध्ये जाऊन सगळे ते केळीचा बाग बघेल, त्याच्यासाठी काय करायचं ते सगळं तो करत बसेल तिथे. पण हे असं करणारी माणसं आहे, म्हणून त्या त्या गावाच्या भागाचे वैशिष्ट्य मानलं गेलं पाहिजे. आणि ह्या वैशिष्ट्यातून हा भाग का सुपीक झाला,
इकडे दुसरीकडे का झाला नाही? तर याचा तुम्ही पाहिलं की आता धुळे जिल्ह्यात तापी नदी वाहते. जर हे पाणी उचललं असतं तर आज धुळे जिल्ह्यामध्ये अनेक साखर कारखाने झाले असते. अनेक लोकांचं जीवन सुधारलं असतं. पण पाण्याचा उपयोग फारसा कोणी केला नाही. आणि तर या ऐराणीच्या संदर्भामध्ये मी 2-3 पेपर पण लिहिलेले आहेत आमच्या ऐराणी परिषदेमध्ये. एवढंच नव्हे तर आमच्या कासव आणि मराठी प्रगत अध्ययन संस्थेमध्ये सगळ्या बोलीभाषेचा अंक आहे. मी तुमच्या त्या या विभागाला ते अंक पाठवून देईल माहितीस्तव असं म्हणून. आणि खूप उपयुक्त अशा प्रकारचा अंक आहे. यामुळे आम्ही पाहतो की आम्ही चांगल्या अभ्यासू प्राध्यापकांकडनं हे सगळे निबंध लिहून घेतो आणि मग ते प्रकाशित करत राहतो. आता हे सगळे का करतो आपण? यातून आपल्याला माहिती मिळते की कोणत्या भागामध्ये काय चाललेलं आहे, कशी अवस्था आहे, काय पाहिजे त्यांना. आणि म्हणून आपण पाहतो आज खेडी पाण्यावाचून उद्ध्वस्त होत आहे. पण मग हे पाणी कुठून आणायचं? कसं आणायचं? आज आमराई राहिलेली नाही, झाडं राहिलेली नाही. त्यामुळे पाणी कुठेही बघायला मिळत नाही. पूर्वी पाणी इतकं समृद्ध होतं, की नाला असेल गावामध्ये, त्याला 10-15 बंधारे राहायचे आणि ते पाणी सगळं शेतांना द्यायचं. अलीकडे तिसऱ्या पिढीला कॉलेजमधलं धड चांगलं ज्ञानही नाही आणि शेतीचंही नाही. शेती ही ऐराणी भाषा ही शेतीचं ज्ञान शिकवणारी आहे. आणि मग एखादा तरुण पोरगा शेतामध्ये काम करत असेल, म्हातारा माणूस जवळून गेला, तो म्हणाला, "अरे दिवाळीले कुणबी शाना, पिकी बैड ते घरी पैड. अरे नीट काम कर, ते करत जा." एवढंच नाही तर त्या गावामधले आदिवासी समाजाचे असतील किंवा दलित समाजाची माणसं असतील, हे सुद्धा अतिशय हुशार होते. एवढे हुशार होते की ते जर एखाद्या कुणबीचा मुलगा चुकला तर ते म्हणाले, "अरे लोक तुला नावं ठेवतील, लोक म्हणतील अरे तुझ्यापेक्षा मार बरा, त्याला येत तुला येत नाही काही." म्हणून शिक्षण देणाऱ्या अशा प्रकारच्या या सगळ्या म्हणी होत्या, माणसं होती. ठायी ठायी अशा प्रकारची माणसं होती. एवढंच नव्हे ते ह्या लोकांना तुम्ही म्हणता ना, की आता इतकं ज्ञान होतं. तुम्ही पाहिलं की दात दुखतात, लगेच डॉक्टर म्हणतात तुम्हाला कॅब बसवायला गेला अमुक. खेड्यापाड्यामध्ये ती एक बाई येते आणि कुठला पाला घेऊन येते आणि दुपारी उन्हामध्ये झोपायला लावते आणि कानामध्ये तो रस टाकते आणि मग एक कापसाचा बोळा तिथे ठेवला की सगळे जंतू निघून येतात. एका तासामध्ये ते सगळे जंतू मरतील. एका त्या ताटीमध्ये पाणीमध्ये सांगतील की बघा ही वनस्पती. म्हणजे केवढं ज्ञान होतं या लोकांना वनस्पतीचं. पण त्या लोकांनी सांगितलं नाही, हे फार वाईट आहे. आणि म्हणून आपण पाहतो की ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आता तुम्ही पाहिलं की माझ्याच गावामधला एक महार समाजाचा माणूस होता. त्याला गंडा तोडा यायचा आणि लोकांचा फार भरोसा आहे, अजूनही आहे. मग ते म्हणाले की "अरे 2च मंत्र म्हणायचे." म्हणजे म्हटलं कसं कोणते? "अली काली महाकाली बंगाल में रहने वाले." पुढचं बोलायचं नाही म्हणे, नुसतं तोंड हलवायचं म्हणे. त्यांना काय ते कळत नाही म्हणे बाकी. फक्त एवढं बोललं चाललं. आणि मग काय करायचं, एखादं मूल रडत असेल, तर त्या बाईला सांगायचं की "आंबाडीचा तोडा घेऊन ये, घरातून आण, इथे विस्तव आण." आणि मग त्या तोड्याला ते 7 गाठी मारायच्या, त्या विस्तवावर हे टाकायचं ऊत आणि मग ते हे करून त्याला हे बांधायचं. हाताला म्हणा, दंडाला तू ते बांध. पण त्या दरम्यान काय करायचं म्हणे तू? म्हटलं का, ही मोहाची जी दारू असते, तिला रंगीत काहीतरी रंग दे जा आणि मग तुझ्या बाटलीबरोबर ठेव आणि हळूच त्या पोराला एक चमच ते औषध द्यायचं. लगेच त्याचं रडणं थांबतं. मग माझ्या चुलत्याच्या शेतात 2 मोहाची झाडं होती. मग त्यांना मी म्हटलं, "अहो हे मोह तोडू नका तुम्ही." म्हटलं, "म्हणे कामाचे आहेत." म्हटलं, "असं?" आणि मग ते आमच्या माणसाला सांगितलं, "अरे तुला या मोहाचं सगळं प्रकारचं काम मिळेल तुला. कर तुला जेवढं काही करता आलं तर." तर अनेक प्रश्न मला पण आहे, तुम्हाला पण असतील आणि ही प्रश्न आम्हाला आपल्या एकमेकांच्या विचारातूनच सोडवायची आहे. कारण प्रश्न हे सोडण्यासाठीच असतात आणि त्यासाठी आपण मला इथे येण्याची संधी दिलेली आहे. आणि या संधीतून मला तुमच्याकडनंही खूप शिकायला मिळालेलं आहे. एवढंच नव्हे तर तुमच्या प्रकारचं अहिराणी बोलीचं हे अशा प्रकारचं दालन खुलं केलेलं आहे. याचा मला मोठा अभिमान वाटतो. तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. असं जाईल. मी तुम्हाला हे अंक आठवणीने पाठवून देईन. सगळे त्यामुळे
सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्याला काही श्रोत्यांना प्रश्न विचारायचे असेल तर जरूर विचारा. काही प्रश्न आहेत का कोणाचे? कृपया प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, विचारा ना मॅडम. डॉक्टर पवार, आजची जी पिढी आहे म्हणजे तरुण 20 वर्ष आणि त्याहून खालच्या वयाचे. हॅलो. हा, हा, बोला बोला ना, बोला बोला ना. हा, बोला निवेदिता. 20 वर्ष आणि त्याहून खालच्या वयाची जी पिढी आहे त्यांच्यामध्ये ही बोलीभाषा कितपत बोलली जाते? हा, आता तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. या तरुण पिढीला खेड्यापाड्यामध्ये जी कॉलेजेस ज्ञानगंगा म्हणतो ना आपण, तर मी त्याला ज्ञानगंगा म्हणतच नाही, गटारगंगाच म्हणतो मी. कारण ही सगळ्या पिढ्या बिघडवण्यासाठी सगळं झालेलं आहे. काही येत नाही या मुलांना. कारण तुम्ही पाहिलं की सगळे पुढाऱ्यांची कॉलेजेस असतात, सगळ्या प्राध्यापकांचा नाईलाज असतो. तिकडनं त्या पुढाऱ्याचा फोन आला की अरे तो माझ्या मतदारसंघातला पोरगा आहे, त्याला पास कर, त्याला एवढे मार्क दे. आणि ही तरुण पोरं धड शेतीच्या कामाची नाही, त्यांना तेही धड येत नाही, शिकतच नाही आणि कपड्याला डाग पडू देत नाही. त्यांच्याजवळ मोबाईल असतो, मोटरसायकल असते, गुटखा वगैरे सगळी व्यसनं असतात त्यांना. आणि म्हणून या पोरांना आयराणी भाषाही धड येत नाही. ती सगळी धेडगुजरी भाषा बोलतात ती. काही 2-4 इंग्रजी शब्द बोलतील, मध्ये हिंदीचे एखादा शब्द बोलतील. आयराणी जी त्याला शुद्ध आयराणी म्हणतो आपण, जी जुनी माणसं बोलत होती ते यांना येत नाही. एवढंच नव्हे तर आयराणीतलं एखादं गीत म्हण तरी त्यांना म्हणता येणार नाही. कारण ही माणसं चांगली शिकलेली नाही, दर्जेदार त्यांना शिक्षण दिलं गेलेलं नाही. याला कारण की आपल्याकडे तशा प्रकारच्या शाळा नाहीत, कॉलेजेस नाही. पूर्वी तशा शाळा कॉलेजेस होत्या आणि म्हणून तसं शिक्षण दिलं जात होतं. आता याच्यासाठी तुम्हाला सांगतो की रावगाव कारखान्याने वालचीन हिराचंद, बघा कुठला सोलापूरचा माणूस, आणि रावळ गावाला त्याने कारखाना काढला. तेव्हा इंजिनियर लोकांनी सांगितलं की इथे पाणी येणार नाही, इथे कारखाना काढू नका, सगळं जंगल आहे. त्यांनी खेड्यापाड्याचे सगळे पागोटे धारक जमा केले आणि त्यांना विचारलं मला इथे कारखाना काढायचा. ते म्हणे अहो काढा ना, आम्ही तुम्हाला जमिनी फुकट देतो म्हणे, कारण इथे इतकं जंगल आहे, हरणांचा काय सगळ्या हिंसर पशांचा डुकरांचा त्रास आहे, आम्ही तुम्हाला 20 वर्ष ते सगळे फुकट करायला देतो म्हणे. तर ते म्हणाले कसं पाणी येईल? ते म्हणे अहो सोपं गणित आहे म्हणे. काय? 100 हात पाणी गेलं की 1 फूट पाणी वर चढतं म्हणाले, डोंगरावर सुद्धा पाणी घेऊन जाता येतं म्हणे. आणि मग वालचंद शेठने तो कारखाना काढला आणि सगळ्या शेतकऱ्यांनी त्या जमिनी तिथे दिलेल्या आहेत. आता तुम्ही बघा कुठला वालचंद शेठ घोड्यावर बसून रावळगावला येतो आणि कारखाना काढतो, पण हे कोणाच्या जीवावर? तर त्या माणसानं, ह्या माणसानं खरं ते ज्ञानी होते, शिकलेले नव्हते, शाळे कॉलेजात गेले होते, पण व्यवहार ज्ञान होते. व्यवहाराचं त्यांना गणित माहित होतं. एवढंच नव्हे, कोणत्या वर्षी कोणतं पीक घ्यावं हे माहिती होतं. अलीकडच्या पोरांना काहीच नाही. टमाटे लावायचं तर टमाटे लावा, मग कोणी बाजारात घेते फेका रस्त्यावर, बाजारभाव माहित नसतो, कुठलाच अभ्यास नाही. आणि म्हणून आपण पाहतो की अशा ही खेडी उद्ध्वस्त का झाली की हे पोरं धड चांगली शिकतही नाही. तुम्ही पाहिलं काही येत नाही या पोरांना, कुठलंही धड त्यांचं वाचन नाही, लेखन नाही, काही नाही. शेतीचा आता त्याचा एक तुम्हाला सांगतो की डॉक्टर मांडे सरांनी एक किस्सा सांगितला होता. तिथे म्हणाले मी एका खेड्यात गेलो, चांगला पाऊस, वैजापूर तालुक्यामधल्या. तर तिथे एका शेतकऱ्याला म्हटलं काय बापूजी, आता तर तुमचं आबादानी 4 मुलं आहेत. ते म्हणाले अजून डोक्यावरच्या भाकरी उतरल्या नाहीत, म्हणजे शेतामध्ये काम करणाऱ्या माणसांना मला भाकरी द्यायला जावं लागतं. 4 मुलं 4 ठिकाणी वाहिलेले, एक पुढारी आहे, एक गावाचं पाहतो, एक कॉलेजला जातो कपड्याला डाग पडू देत आहे, एक इकडे तिकडे सोयऱ्याधाऱ्यांना भटकतो फिरतो म्हणाले. तर अशी अवस्था आहे. तर तो म्हणाले की मी कमवलेली शेती पुढे राहीलच चांगली याची खात्री नाही. आणि म्हणून ते म्हणाले की यासाठी पूर्वी चांगलं होतं, 12 बलुतेदार जे होते ते एकत्र राहत होते आणि एकमेकांना सूचना द्यायची की काय करायचं, कोणतं पीक घ्यायचं, कुठे काय करायचं हे त्यांना माहित होतं.
आणि म्हणून ते म्हणाले की आपल्याकडे जाती ते अजूनही होतं. त्यांनी मांग लोकांना बोलवलं होतं, कलेक्शन केले त्यांच्या गाण्यासाठी आणि दुपारी 12 वाजले. मग आता जेवण द्यायचं, तर त्यांच्या पत्नी ब्राह्मण. ते म्हणाले, अहो मांग लोकांना आपण ब्राह्मण आणि कसं जेवण द्यायचं आपल्या घरी. आता ही कुजबूज त्या लोकांनी बाहेर ऐकली. त्यातला तो एक मांग म्हणाला, सर तुमची कळकळ आम्ही समजू शकतो म्हणे, आणि आम्हाला माहित आहे तुम्ही जात-पात मानत नाही आणि तुम्ही अभ्यासक आहात, खेड्यापाड्यात जातात, जमिनीवर बसतात, आम्हाला सगळं माहित आहे म्हणे. तुमचा फार मोठा अभ्यास आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखा, आणि ही लोकसाहित्याचा पेपर तुम्ही सुरू केला मराठवाड्याने आणि इतर विद्यापीठांमध्ये. मग म्हणाले, अरे पण जेवणाची वेळ झाली, तुम्हाला जेवणाशिवाय कसं जाऊ देता येईल. मग त्यांनी पत्नीला बोलवलं, बघ ग म्हणे हे काय सांगतात ऐक. ते म्हणाले, ताई तुम्ही ब्राह्मण आम्ही मांग म्हणे, आम्ही ब्रह्मदेवापासून आमची उत्पत्ती झाली, आम्ही ब्राह्मणाच्या हातचं खात नाही म्हणे. मग म्हणाल काय करायचं, तर तुम्ही इथल्या एखाद्या मांगाला बोलवा, हे तुमचं जे जेवण आहे ते त्याला दान द्या, तो मग आम्हाला देईल म्हणाले. बघा तुम्ही, म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होतात. आता हे तरुण पिढीला काय माहिती, कसलं कलेक्शन तो करणार आहे, कोणाला तो भेटणार आहे, हे सगळं त्याला माहित पाहिजे ना मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद. रमेश ठाकूर सरांनी हात वर केलाय. सर तुम्हाला काही प्रश्न आहे का? नमस्कार मॅडम. नमस्कार सर सर. नमस्कार. प्रश्न तर नाही आहे, परंतु कार्यक्रम सुरू झाला म्हणून मी सुरू करून बसलो होतो. माझी आई खानदेशातली आहे, तिचं माहेर, आणि ती खूप मन लावून सगळा कार्यक्रम तुमचा ऐकते आहे. 72-73 वर्ष वय आहे माझ्या आईचं. आणि पवार सरांना मुद्दाम मला सांगायचं की तिला खूप आनंद झाला सर, तुम्ही जे सगळं आखाजी पासून सप्तशृंगी पासून जे सगळं सांगताय, तिला तिचं बालपण आणि तिचं तारुण्य ते सगळं आठवलं, आणि त्या मैत्रिणी काय करतात ती भरभरून सांगत असते आम्हाला नेहमी. आज त्या निमित्तानं परत उजाळा मिळाला. थँक्यू सर, तुम्हाला मनपूर्वक आभार तुमचे. धन्यवाद. त्यांना एखादं त्यांच्या भाषेतलं गाणं म्हणायला लावा तुमच्या आईला. हा, तसं म्हटलं तरी चालेल ना. हा, ती म्हणत असते नेहमी, आकाजीचे वगैरे गाणे असतात, भुलाबाईची गाणी असतात, ती सांगत असते आम्हाला. पण हल्ली जरा आता आम्हालाच वेळ कमी मिळतो की काय, पण आईला येतात ती गाणी आणि ती सांगत असते वारंवार आम्हाला असं. नाही, आणि ते कसं होतं की त्या निमित्ताने म्हणतात ते. आपण म्हणतो ना, म्हण म्हटलं की म्हणत नाही ते. बरोबर आहे, बरोबर आहे सर. त्यांना काहीतरी कार्यक्रम असला की बरोबर सुचतो ते आणि बरोबर म्हणतात. बरोबर, ती लग्नाची गाणी असतात ऐरणीतली, खूप मजा येते ते सगळं ऐकताना. हा, आता खंडेरावाची आरती तर तुम्हाला मी म्हणून दाखवली ना. हो हो हो, आमच्याकडे म्हणतात नेहमी ती. बरोबर, हा ना, सगळीकडेच म्हणतात ना. टाळ्या उचलताना म्हणतात. हा, हो, तर अशा खेड्यापाड्यातही म्हणत असतात सगळे. आणि एक आहे, तुम्ही पाहिले का, ह्या खेड्यापाड्यामध्ये ज्यांना येतं त्यांच्याकडे तुम्ही सरळ गेला आणि सांगितलं म्हण तर म्हणत नाही. त्यांना त्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करून मग ते म्हणत राहतात. आणि म्हणून पाहिलं की काही लोकांचं खूप आहे, पण त्यांना त्यांचं व्यासपीठ नाही. आम्ही कासवानी मराठी प्रगत अध्ययन संस्थेने असं व्यासपीठ निर्माण करून दिलं होतं, आणि त्यातून अनेक अशा प्रकारच्या खेड्यापाड्यातल्या लोकांना आम्ही संधी दिली होती. तुला काही गाणं म्हणायचं तर म्हणायचे लोक, बाया म्हणायच्या, ते म्हणायचे. मग ते म्हणे, भाऊ अशी संधी कुठे मिळेल का म्हणे. मग त्यांना इतकं आठवायचं की मग आम्ही म्हणायचं, म्हण तुम्हाला जेवढं म्हणता येईल तेवढं. असं काही नाही बा, एकच म्हण आणि दोन म्हण. संभाजी पाटील सर, आपला काही प्रश्न आहे का? पाटील सर, आवाज येतोय ना माझा? हो हो, येतोय मॅडम. हा, संभाजी पाटील सरांनी हात वर केलेला दिसतोय. काही प्रश्न आहे का सर? मला वाटतं कोणाचे काही प्रश्न नसतावेत आता. माझा एक प्रश्न आहे. हा, इंदानी सर. माझा प्रश्न असा आहे की सर, कन्नड तालुक्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात मराठवाड्यातला अहिराणी भाषेचा प्रभाव आहे. तसंच सिल्लोड तालुक्यामध्ये अजिंठा लेणी ते जळगाव इथपर्यंत त्याचा प्रभाव जाणवतो मराठवाड्यात. बरोबर आहे का सर? बरोबर आहे. आणि कन्नडला सूर्यवंशी आहेत का नाही डॉक्टर? रमेश सूर्यवंशींनी अहिराणी शब्दकोश तयार केलेला आहे, अहिराणीवर पुस्तकं लिहिलेली आहेत.
एवढंच नव्हे तर कृषी अवजारांची सगळे चित्र दिलेली आहेत आणि खूप अभ्यास करतात ते. आणि नोकरीच्या निमित्ताने ते मराठवाड्यात होते, बाहेर इकडे होते, तर त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. आम्ही त्यांना इथे नेरकुसुंब्याला जेव्हा 2 दिवसाचं आयर्लंड संमेलन घेतलं होतं, तेव्हा त्यांना बोलवलं होतं. ते सगळी पुस्तकं घेऊन आले आणि खूप अभ्यासू आहेत ते कन्नड, तिथे राहतात ते कन्नडचे. आणि सर औरंगाबाद मध्ये सुद्धा ऐराणीचं चर्चासत्र वगैरे व्हायचे. जुन्या काळामध्ये नाधो महानोर सर म्हणून आहेत ते ठेवायचे तिथे. हो ना, कवी कवी नादो मानव, हो ना. हा. आज तुम्ही पाहिलं का, डॉक्टर मांडे सरांनी औरंगाबादला परिषदच घेतली होती ही ऐराणी, आणि त्यावेळेला तिथे सरोजिनी बाबर वगैरे हे सगळे आलेले होते असं. आणि आमचं कासवानीचं सुद्धा 2 दिवसाचं परिषद तिथे झालेली आहे औरंगाबाद असं. तर हे तर परिचय सगळीकडे जेव्हा आहे. हा, आणि हे बघा, आणखी एक मी तुम्हाला सांगतो काय झालेलं आहे आपल्याकडे. कलेक्शन लोक संशोधन कशावर करतात? टेबल वर्क, फील्ड वर्कला कोणी तयार होत नाही. मी मराठवाड्यात नोकरीला होतो. मी तिथून एक काय केलं, त्यावेळेला 10 पैशाला एक पत्र असायचे. मी सगळ्यांना पत्र पाठवलं ना नाशिक जिल्ह्यामध्ये, की तुम्हाला काही गाणे, कूट, प्रश्न वगैरे असं काही येत असतील तर मला पाठवा लिहून. तर येवल्याला आमच्या संस्थेमध्ये महात्मा गांधी विद्या मंदिरमध्ये माझी जेव्हा येवल्याला बदली झाली, तेव्हा तिथे ज्युनियर कॉलेजला सूर्यवंशी नावाचे प्राध्यापक होते. ते मला घरी घेऊन गेले. चला सर म्हणे, त्या निमित्ताने माझं घरही तुम्ही पाहाल म्हणे. चला म्हटलं, गेलो आम्ही. त्यांनी पीएचडीचा प्रबंध दाखवला आणि ऐराणी गीतांवर त्यांनी पीएचडी केली. त्या प्रबंधामध्ये वर माझं पत्र त्यांनी लावलेलं होतं. ते म्हणाले, सर तुम्ही जर पत्र पाठवलं नसतं तर मी पीएचडी झालो नसतो म्हणे. अरे म्हटलं चांगलं झालं, मी पण केले नाही त्याच्यावर, आता मी करेन म्हटलं नक्की. हे खूप कलेक्शन आहे सर, पण ते मांडणं करणं त्याच्यासाठी वेळ खूप द्यावा लागतो. तर त्या दृष्टीने तुम्ही जे म्हणता ना, आहे सगळीकडे अजूनही आहे, पण करणारे पाहिजे सर. रमेश ठाकूर सरांची आई काहीतरी बोलू इच्छिते सर. हा, बोलू द्या ना मॅडम. हा मॅडम एक मिनिट. हो हो सर. नमस्कार. हा नमस्कार. हा मला माया ना कळवण्याचे बर का. वा 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 वा, मग ते बागला नाही तुम्ही, बागला आणि कळवण. हा, दाभाडीला माझी बहीणचे. मग तुम्ही आमनं गाव पिपळगाव ना, दावाडी पशी जवळ 2-3 किलोमीटर वर. हा ना, माहिती आहे ना, जळगाव, पिपळगाव, दाभाडी. हा हे तुम्ही गाणं म्हणतात ना, या ना ऐराणी, हा, ते सगळं मी, तुम्ही तिकडे म्हणत तर मी इकडे म्हणत होतो. मला सगळ्या तोंडी पाठ होतात. आणि जे लग्न अगोदर बाल घालाले जाऊत ना. हा बरोबर शिते. हा टिपरा खेळाले जाऊत लग्न अगोदर. हा बरोबर. गौराई खेळायला जाऊ नदी माझा दौर दिवसानी गौराई मांडू. तुम्ही जे जे बोले ना ते मला सगळं समजत, म्हणजे बोलता येत होत. हॅलो. बोला. हॅलो. हा सर, हे बारची संकल्पना नेमकी लक्षात नाही येत. बार म्हणजे नेमके काय बोल? हा, बार म्हणजे असं आहे की मॅडम, गौराईचा उत्सव असतो अक्षय तृतीयाला. हा, अक्षय तृतीयाला तो सण असतो आणि आखाजी म्हणतात त्याला खेड्यामध्ये. हो, एकदा मला असं आठवतं, पण मी सहभागी झालेली त्याच्यात. पण नेमकं जाऊन फक्त गर्दी होती मुला मुलींची आणि दगड फेकायचे, एवढंच आठवतं मला. हा, तर ते काय करतात, आपल्या ज्या तरुण पोरी लग्न झालेल्या सासरी असतात ना, त्या माहेरी येतात. आणि मग गाव मोठं जर असेल तर 2 वाडे असतात, 2 भाग करतात ते. आणि छोटं असेल तर सगळ्या गावातल्या मुली एकत्र येतात आणि छोटी चुमोळ करतात. चुमोळवर एक तांब्या असतो आणि त्या तांब्या घेऊन त्या नदीवर जातात. त्याला आम्ही पाणी घ्यायला जाणं म्हणायचो. हा पाणी घ्यायला. हा, मग ते गाणं म्हणत जायचं सगळ्या. मग पाण्याच्या गाणं वगैरे असेल, मग तिथे काय करायचं, आंब्याच्या पत्री घ्यायच्या, त्या तांब्यामध्ये त्या पत्र्या ठेवायच्या आणि वरून कैरी ठेवायची. हो. हा, आणि मग तिथे आंघोळ करायची आणि आंघोळ झाल्यानंतर त्या गाणं म्हणत यायचं, गाणं म्हणायचं. आणि त्या गौराईची गाणं म्हणत मला थोडस आठवतं, पण नागिनीचं काहीतरी गाणं असायचं वाटतं ते.
नाही गाणे गाणी पण नाही. गौरीची खूप हो. गाणी आहे. आता ते हो. गौराईची गाणी एवढी आहे की हम्म. शंकराला सुद्धा ते आपण शिवे देतो. शंकर मेया नकटा तंगडी दरी उपटा हा, हो हो काही म्हणतात ते हो. खेड्यागावामध्ये. हा नाही, आणि हा जो बार आहे ना, त्याला बार का म्हणतात की दोन्ही भागातल्या मुली एकमेकांची उखाळ्या पाखाळ्या काढतात आणि ह्या उखाळ्या पाखाळ्यासाठी ज्ञान आणि उतरानं प्रसिद्ध होतं. इथे हो. फारसं कोणी केलं नाही संकलन, अलीकडे चाललंय लोकांचं करायचं काम. तरी हे याला बार म्हणतात. म्हणजे आणि मग या मुली काय करतात, नृत्य करत गाणी म्हणत गावभर फिरतात सगळीकडे आणि मग पाटलांच्या घरापुढे डेरी देतात आणि मग तिथे सगळी गाणी म्हणून पाटील त्यांना गुळ आणि खोबरं देत असतात. अशा पद्धतीने आणि रात्री नृत्यातून गाणी म्हणत असतात, सगळं गावभर मिरवतात ते. असं याला हम्म. बार म्हणतात. हो, थँक्यू सर. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? हॅलो हा हॅलो हा मॅडम, हा मला बोला. सरांना विचारायचं आहे. हॅलो, हा बोला. हा बोला ना. नमस्कार सर, खूप छान नमस्कार. माहिती सांगितली. अहिराणी भाषेमध्ये बहिणाबाईंनी जे लिखाण केलंय ते खूप भावतं मनाला. मी त्याचा फॅन आहे. आणि आता त्या भाषेसंदर्भात आपण खूप मोलाची माहिती सांगितली आणि याच संदर्भात आपण सांगितलं की ही बोली भाषा जी आहे ती पिढ्या घडवते, त्यांचं भावविश्व फुलवते. बरोबर आहे. आणि बरोबर म्हणून आहे. बोली भाषेचं जतन होणं तितकंच गरजेचं आहे. आज जी परिस्थिती आजची आहे, नवीन पिढीला थोडंसं अनाकर्षण बोलू आपण त्याला, त्यांच्यामधलं जे आहे की बाबा काय ही गावंडळ आहे किंवा बाबा हे सुधारलेपणाचं लक्षण वाटत नाही हे बोलणं, हा त्या या आताच्या पिढीमधला हा न्यूनगंड कमी करण्यासाठी कुठले असे आपल्याला उपक्रम राबवता येईल की जेणेकरून त्या मुलांच्या मनामध्ये आपली बोली भाषा जतन करण्याचं एक त्याची आवड वाढेल की मला ही माझी बोली भाषा जतन करायची आहे, ही मला तर येते, माझ्या मुलाबाळांना पण आली पाहिजे, ही चांगली आहे, असा त्यांच्यामध्ये असा विश्वास आपल्याला कुठल्या उपक्रमातून करता येईल? आता हे तुम्ही चांगला हॅलो. प्रश्न विचारला. हॅलो. मराठी शाळा असतील, हायस्कूल असतील, कॉलेजेस असतील, इथे शिक्षकांनी त्या मुलांना हे करायला पाहिजे आणि मुलं करत नाही असं काही नाही. तुम्ही जे म्हणता ना आता राष्ट्रीय सेवा योजना कॉलेजमध्ये आहे बघा. त्या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आम्ही अशी मुलं जमा करायचो खेड्यापाड्यातली आणि त्यांना सगळं ते प्रमुख करून सांगायचं का हे बघा अहिराणीतच बोलायचं, मराठीत कोणी बोलायचं नाही, त्याला मी प्रवेश देईल असं. आणि मग ते पोरं म्हणाले की हो सर हे तर चांगलं आहे म्हणे. आणि मग ते गावामध्ये सांगायला लागले. मग त्या गावामध्ये आम्ही 2 दिवसाचा कॅम्प घ्यायचा, 10 दिवसाचा कॅम्प घ्यायचा आणि रात्री सगळ्यांनी अहिराणीमध्ये गाणे म्हणी दाखवायच्या. मग तो सरपंच म्हणे सर हे ते आमना गावले का सगळं माहिती म्हणे पण कोणीच म्हणत नाही म्हणे, का बरं म्हणतात नाही म्हणे या. म्हणजे तुम्ही जे म्हणताना हा उपक्रम तरुण पोरांमध्ये या जुन्या लोकांनी त्यांच्यावर संस्कार घडवले पाहिजे. ऐकतात पोरं, ऐकत नाही असं कधी नाही. पण हे काम करायला कोणी पुढे धजत नाही. आणि अलीकडे काय झालेलं आहे, ही तरुण पिढी ऐकत नाही, आई वडिलांचं ऐकत नाही. त्यामुळे लोकसाहित्याचा पेपर ठेवला ना, मी तुम्हाला सांगितलं ना, लोकसाहित्याच्या पेपरमध्ये सगळ्या कथा आहेत, गाणी आहेत, तेच आहेत ना. या लोकसाहित्यामधून आपल्याला खूप उपक्रम करता येतात आणि खेड्यापाड्यामध्ये जनजागृती करता येते. उलट असा कॅम्प घेतला, तिथे मुलं नेलीत की त्यांना बघायला मिळत नाही. तुम्ही जे म्हणता ना बघायला मिळत नाही. माझा एक विद्यार्थी मनमाड जवळ शिंबे म्हणून होता, अतिशय वाह्यात पोरगं, भांडखोर, तसं सगळे ते गावातली कोणी झाडं लावली उपटून फेकून देईल असं तसं. तो सरपंच एक दिवस आला म्हणे सर ही आमच्या गावाची पोरं फार बिघडली तोय तरुण म्हणे. बरं म्हटलं काय हरकत नाही. मग त्या पोराला आम्ही बोलवलं. म्हटलं हे बघ राष्ट्रीय सेवा योजनेचा तू प्रमुख आणि हे सगळं तुझ्या गावाला त्या टेकडीवर मंदिर आहे, ते जुनं मंदिर आहे, टेकडीवर एकही झाड नाही, सगळी झाडं लावायची आणि सगळं काम तू या पोरांकडनं करून घ्यायचे. सगळ्यांनी अहिराणी भाषेतून गाणे
कथा काय असेल लिहून आणायचं, आपल्याला मासिक काढायचं आहे ना. नाही तो म्हणे असं आहे कसं, अहो म्हणे कोणी सांगत नव्हतं हे असं म्हणे, आपल्याला मासिक काढायचं. तो सगळ्या पोरांना म्हणे सगळ्यांनी आपण गीतं लिहून आणू, कविता लिहू, उखाणे, चुटके, अनेक आहे, इतक्या प्रकारचं आहे साहित्य ऐराणीमध्ये. तर त्या पोरांनी सगळं जमा केलं आणि पुढे ते मग काय झालेलं आहे की दुसऱ्या गावातल्या लोकांना कळालं की मग ते म्हणावं सर त्याच गावाला काय जाता, आमच्या गावाला या ना तुम्ही. म्हणजे म्हणताना अजून करता येण्यासारखं खूप आहे, पण करायला कोणी धजत नाही. ही सेवानिवृत्त प्राध्यापकांनी केलं पाहिजे. खरं म्हणजे त्यांना वेळ आहे, पेन्शन आहे आणि करता येण्यासारखं आहे खूप. त्यांनी जर पुढाकार घेतला तर करता होऊ शकतं हे सगळं. आणि काय झालेलं आहे तुम्ही जे म्हणता तरुण पिढी पुढे आदर्श नाही. तुम्ही जे म्हणता आज मला तुम्ही सांगा की ज्यांचे पाय धरावेत विवा शिरवाडकरांसारखा एखादा साहित्यिक आहे, बाकीचे आहेत का तसे? मग हे असे आदर्श कुठे आहेत आपल्याला दाखवा ना तुम्ही. आभारी सर, खूप छान धन्यवाद. हा, मला वाटतं प्रश्न संपलेत का आता? मॅडम काही प्रश्न असतील तर गटातही टाकू शकता. पवार सर गटामध्ये आहेत, ते त्याची तिथे उत्तरं देतील. त्यामुळे आपले काही प्रश्न बोलायचंय का? हा, एकच मिनिट बोलतो. हा बोला. बोला पवार सर नमस्कार. बार बोलत होतो, तर तसाच एक बार सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा तालुक्यात लोणंद या ठिकाणी खेड म्हणून गाव आहे. बर. दोन खेड, एक खेड बोरी आणि खेड, या दोन गावामधून एक ओढा वाहतो आणि त्या ओढ्यात येऊन नागपंचमी दिवशी या गावच्या दोन्ही स्त्रिया, दोन्ही गावातल्या स्त्रिया, सवाशीण स्त्री असतात, त्या एकमेकांना शिव्यांचा बार भरवतात नागपंचमी दिवशी दुपारी. नंतर दुपारी त्या ओढ्याला जरी पावसाळ्याचे दिवस असतात, तरी पूर आलेला असेल, पाणी वाहत असेल, तरी त्यातून त्या स्त्रिया असा त्यांच्या दृष्टीने उत्सव साजरा करत असतात. आणि बदल वगैरे खोवलेला असतो त्यांनी. बरीचशी पुरुष मंडळी दोन्ही गावची असतात. पाठीमागे वाद सुद्धा झाले त्यातून. आणि मग त्यातली एका स्त्रीला म्हणजे ते ओढून न्यायचे कोणाला तरी, या गावची किंवा त्या गावची एखादी स्त्री, आणि तिचं नंतर ओढून नेल्यानंतर तिचा सत्कार केला जायचा साडी चोळी देऊन, खाना नारळाला ओटी भरून, आणि तिला परत मानानं पाठवलं जायचं. असा हा मध्यंतरी त्याच्यावर कोर्टानं बंदी सुद्धा केली होती, परंतु परत आता चालू केलेला आहे त्या ग्रामस्थांनी. आणि दरवर्षी तो बार भरतो. त्याला बारच म्हणतात त्या ठिकाणी, लोणंद, सातारा लोणंद पासून. नाही, काही ठिकाणी त्याला कसं आहे भाग परत ते नावं फक्त बदललेली आहेत, पण त्याचा जो उद्देश आहे, त्याचा जो भाव आहे एकच असतो. असं फक्त नाव बदल होतं, कारण त्या परिसरामधलं एकूण जीवन वेगळं असतं, भाषा वेगळी असते. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रभर सगळ्या प्रकारची चर्चासत्र घेतो, त्यामुळे आम्हाला सगळा महाराष्ट्रभर अनुभव आहे. नाही बरोबर, नाही लोकांना माहित व्हावं म्हणून हे अजून सांगितलं मी. नाही, चांगली गोष्ट आहे सर. आपल्या ग्रुपमध्ये जी माणसं आहेत आणि तुम्हाला जर त्याच्यावर काही लिहिता आलं तर बघा, एखादं काही पुस्तक काढता आलं तर, कारण फार महत्वाचं आहे ते, कारण तो ठेवा नामशेष होण्यासारखा आहे. लोणंद पासून जेमतेम पुण्यापासून जेमतेम 100 किलोमीटरवर आहे. आणि खंबाटकी घाट आहे त्याच्या अलीकडेच आहे, खंडाळा म्हणून. नाही, तुम्ही करा, तुम्हाला जर फावडा वेळ मिळाला तर तेवढं संकलन करा आणि करा, चांगलं आहे. आणि तुम्ही दाखवा चांगले, हे जे मराठीचे संशोधक लोक आहेत, त्या मांडे सरांसारखी माणसं त्याला तुम्हाला प्रस्तावना देतील, काही सूचनाही देतील आणि प्रसिद्ध पण करतील. धन्यवाद, थँक्यू. हॅलो हॅलो, हा बोला. मी जळगावहून बोलतो मॅडम, हा बोला. बापू शिरसाट. बोला बोला. सरांना विचारायचं आहे, बहिणाबाईंच्या ज्या कविता आहेत त्या ऐराणी भाषेतल्या आहेत का कोणत्या तावडी बोलीतल्या आहेत? त्या तुम्ही पाहिलं का, त्या सोपानदेव चौधरीने लिहिलेल्या आहे. आणि त्यामुळे काय झालं, बहिणाबाईच्या त्या गाण्यांमध्ये त्यांनी फेरफार केली, काही शब्दही बदललेले आहेत. पण कसं होतं की तिकडे कसं आहे की नागपुरी वराडी बोली आहे ना, त्या वराडी बोलींचाही काही प्रभाव असतो. असं आता तुम्ही जळगावला गेला तर जुनी माणसं बघा, जळगाव म्हणत नाही, जळगाव म्हणतात.
कारण ती वऱ्हाडी बोलीचा बराच त्यांच्यावर परिणाम होतो. त्यामुळे काय झालेलं आहे की बहिणाबाईंची गाणी, मी तुम्हाला मागेच बोललो की गावोगावी बहिणाबाई होत्या, पण त्यांचं कुणी लिखाण करून ठेवलं नाही, कारण ह्या सगळ्या शीघ्र कवी होत्या. पण या लोकांनी त्यांच्या पिढीने जाऊ द्या बा काय लिहायचं त्या ऐराणी, आणि ही जाणीव फार उशिरा झाली, म्हणून आता लोक संकलनाच्या मागे लागलेले आहेत. त्यामुळे हे बघा, बहिणाबाईंच्या कविता ऐराणी आहेत का वऱ्हाडी आहेत, त्यापेक्षा बहिणाबाई जीवनाचं तत्वज्ञान सांगतात, हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे सर, धन्यवाद सर. धन्यवाद सगळ्यांना. मला वाटतं प्रश्नोत्तर संपली आहेत. खरं तर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असाच चालू राहील, पण आपल्याला वेळेचं सुद्धा बंधन आहे. त्यामुळे जर काही प्रश्न असतील आपले अजूनही आपल्याला पडलेले, तर आपण गटावरती विचारू शकता. समृद्ध बोली या गटामध्ये सर सुद्धा आहेत, ते आपल्या शंकांचं नक्कीच निरसन करतील. मंडळी, अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झाला. आपण पाहिलं की खर तर हे सरांचं विवेचन ऐकल्यानंतर या रमेश ठाकूर सरांची जी आई आहे, जिने अहिराणी बोली जिला अवगत आहे, ती असं म्हणायला लागली की मला या सगळ्या जी लोकगीतं आहेत ती तशीच्या तशी आठवत आहे. ती सगळी परंपरा ती त्यांच्या डोळ्यांसमोरून तरळून गेली. ते सगळं त्यांनी पुन्हा अनुभवलं. मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला की आपण हे पुढच्या पिढीपर्यंत कसं पोहोचवणार किंवा पुढच्या पिढीला हे कसं अवगत होणार ही भाषा. हाच तर खरं आमचा प्रयत्न आहे. कारण जेव्हा त्यांनी असं म्हटलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला ही भाषा अवगत आहे, या भाषेतली लोकगीतं अवगत आहेत, त्याचा जो एक आनंद आहे तो अगदी दिसत होता की त्या स्वतःला कनेक्ट करू शकता आहेत. आणि हे जेव्हा पुढची पिढी बघते आहे तेव्हा त्यांना सुद्धा की ही लोकगीतं काय आहेत, या भाषेतलं लोकसाहित्य काय आहे, आपली जी मातृभाषा आहे, ही बोली भाषा आहे, ती नेमकी कशी बोलली जाते, ती आपण बोलून पाहिली पाहिजे, असं जेव्हा वाटायला लागेल तेव्हाच या समृद्ध बोलीच्या कार्यक्रमाचा जो उपक्रम आहे तो खऱ्या अर्थाने सिद्धीला गेला असं आपल्याला म्हणता येईल. आणि तेच या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे, तेव्हा ते साध्य होईल असं मला वाटतं. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. आभार प्रदर्शनाकडे. अतिशय सौम्य, अभ्यासू आणि शांत व्यक्तिमत्व असलेल्या पवार सरांनी आपल्याला अहिराणी भाषेची अतिशय सुंदर अशी ओळख करून दिली. त्यांचं व्याख्यान ऐकणं हा खरोखरच आपल्या सर्वांसाठी एक आनंददायी अनुभव होता. कुठल्या भागामध्ये ही भाषा बोलली जाते, किती लोकसंख्या ही भाषा बोलते, ही महत्वाची माहिती तर सरांनी दिलीच, पण त्याबरोबरच अहिराणी भाषेमध्ये असलेल्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण म्हणी आहेत किंवा लोकसाहित्य आहेत किंवा लोकसाहित्यातून व्यक्त होणाऱ्या ज्या स्त्री जाणीवा आहेत, त्या सर्वांचा सुद्धा समग्र आढावा सरांनी आपल्या विवेचनातून घेतला. आणि हे विवेचन ऐकताना सरांचं या विषयावरती किती प्रभुत्व आहे याचा आपल्याला ठायी ठायी प्रत्यय येत होता. शिवाय सर जे अनुभव सांगत होते त्याच्यामध्ये त्यांच्या गावातल्या लोकांचा उल्लेख होता, गावातल्या स्त्रियांचा उल्लेख होता, नातेवाईकांचा उल्लेख होता, काकीचा उल्लेख होता. या सगळ्यातून आपल्या असं लक्षात येतं की सरांचा हा जो अभ्यास आहे हा अनुभव सिद्ध आहे आणि त्यामुळे त्याला एक परिणामकारकता लाभलेली आहे. खरोखर सर, आपण इतकं उत्कृष्ट आणि रसाळ विवेचन केलं. या वयातही तुमचा उत्साह आणि ऊर्जा याला आम्ही मनपूर्वक सलाम करतो. आपण इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने सर. चालेल. तर मॅडम, माझा फोन नंबर द्या, काही लोकांना देते सर. आणि याबरोबरच मॅडम जाऊ नका, शशिकला मॅडम. याबरोबरच सरांनी मघाशी ज्या संशोधनाचा उल्लेख केला त्या शशिकला पवार म्हणजे सरांच्या पत्नी आहेत. त्या स्वतः सुद्धा PhD साठी मार्गदर्शक म्हणून काम करतात मॅडम. हो ना. आणि जय हिंद महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य होत्या आणि अहिराणीचं संकलन खूप केलेलं आहे मॅडम त्यांनी. त्यामुळे मांडे सरांनी सांगितलं की मॅडम तुम्ही सेवानिवृत्त झाला तर याच्यावर अधिक संशोधन करा. 1 मिनिट त्यात बोलता येते. हा या मॅडम. हॅलो मॅडम. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप सुंदर आहे आपला उपक्रम.
धन्यवाद. आणि हे व्याख्यान आयोजन करण्यात तुमचाही खूप मोलाचा सहभाग होता. तुम्ही स्वतः दोघंही पती पत्नी अतिशय अभ्यासू आहात. तुमचं खरोखर मनपूर्वक धन्यवाद आमच्या संस्थेतर्फे. थँक्यू. ओके. याबरोबरच हा आपल्या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष सुचिकांत वनारसे आणि सचिव मृणाल पाटोळे यांचेही मी आभार मानते. या संस्थेचे सहसचिव अजित तिजोरे सर यांचेही आभार. शिवाय आपल्याला संस्थेच्या कार्याची ओळख ज्यांनी करून दिली त्या संस्थेच्या विशेष सल्लागार निवेदिता खांडेकर यांचेही मी आभार मानते. याशिवाय आपण सगळे भाषा प्रेमी आज इथे उपस्थित राहिलेला आहात. आपल्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम पार पडणं शक्यच नव्हतं, त्यामुळे तुमचेही मनापासून आभार मानते. डॉक्टर पवार सरांचं नाव या कार्यक्रमासाठी ज्यांनी सुचवलं त्या उज्जैनकर मॅडमचा मघाशी सरांनी उल्लेख केला, त्या उज्जैनकर मॅडमचाही मी आभार मानते. इतका चांगला वक्ता, अभ्यासू व्याख्याता, मार्गदर्शक त्यांच्यामुळेच आम्हाला लाभला. उज्जैनकर मॅडमचेही संस्थेच्या वतीने मी मनापासून आभार मानते. याशिवाय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा समृद्ध बोलींचा उपक्रम साकारतो आहे ते आमच्या संस्थेचे विशेष सल्लागार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर वसंत काळपांडे सर यांचेही मी या निमित्ताने आभार मानते. शिवाय ही सरांचा कार्यक्रम चालू असताना जी पीपीटी इथे दाखवली गेली, या सरांच्या विवेचनाला अनुसरून पीपीटी बनवण्याचं अतिशय महत्वाचं कार्य केलं आमच्या संस्थेचे अतिशय उत्साही आणि सक्रिय सदस्य तुषार म्हात्रे सर. अगदी 2 दिवसात त्यांनी या मुद्द्यांना अनुसरून अतिशय सुंदर आणि परिपूर्ण अशी पीपीटी तयार केली. त्यामुळे तुषार म्हात्रे सर यांचेही मी आभार मानते. या कार्यक्रमाला झूमचं प्रायोजकत्व देणारे आमच्या संस्थेचे विश्वस्त पुरुषोत्तम इंदानी सर यांचे मी आभार मानते. हा कार्यक्रम झूम वरून प्रसारित होतो आहे, त्यामुळे या झूम च्या प्लॅटफॉर्म वरती हा कार्यक्रम तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण होण्यासाठी नेहमी जे मेहनत घेत असतात ते आमच्या संस्थेचे अभिजित शिंदे यांचेही मी आभार मानते. याशिवाय संस्थेच्या सर्व विश्वस्तांचे मी मनापासून आभार मानते. मघाशी निवेदिता ताईंनी आपल्याला सांगितलं की ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानतर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवले जात असतात. तसे अनेक उपक्रम संस्थेचे सतत चालू आहेत. आपला बोलींचा उपक्रम चालू आहे. पुढच्या रविवारी म्हणजे 9 मेला आपल्याला वनिता वंजारी मॅडम या बंजारा बोलीविषयीचं मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला आपण नक्की उपस्थित राहा. शिवाय आज सामान्य ज्ञानावरती आधारित प्रश्न मंजुषा आपण आयोजित केलेली आहे. त्याची पोस्ट आपल्या गटामध्ये येईलच. 8 ते 10 अशी त्याची वेळ आहे. तर नक्की या उपक्रमामध्ये सहभागी व्हा आणि आपलं सामान्य ज्ञान आजमावा. याशिवाय संपूर्ण मे महिन्याच्या सुट्टीमध्ये बच्चे कंपनीसाठी आपण एक भरगच्च कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये गोष्टी, हस्तकला, गड किल्ल्यांची ओळख, ग्रहताऱ्यांची ओळख असा अगदी परिपूर्ण कार्यक्रम या बच्चे कंपनीसाठी आहे. त्यामुळे आपल्या घराघरातल्या बच्चे कंपनींना आणि ओळखीतल्या बच्चे कंपनींना नक्की सांगा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला. त्यांना हा कार्यक्रम नक्की आवडेल. आणि जाता जाता सगळ्यात महत्वाचं, आज जागतिक हास्य दिवस आहे. बाहेर तणावाची परिस्थिती आहे, पण तरी सुद्धा एकच सांगते की आपल्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते मावळू देऊ नका, ते तसंच कायम टिकवून ठेवा. कारण कुठल्याही तणावावरचं सगळ्यात महत्वाचं औषध म्हणजे आपलं हास्य. त्यामुळे सतत हसत राहा, घरीच राहा, सुरक्षित राहा आणि आपली काळजी घ्या. धन्यवाद. ताई तुमचे खूप खूप आभार. तुम्ही निवेदनाची बाजू खूप छान सांभाळली त्याबद्दल. धन्यवाद सर. धन्यवाद.